महाजन सर आपले 50 पार्टिसिपेंट झाले आहे सर, आपण सुरू करायचं. महाजन सर माझा आवाज येतोय सर आपल्याला? मॅडम मला तुमचा आवाज येतोय आणि आपल्याला सुरू करायला काही हरकत नाही वाटतं. ओके सर. तर नमस्कार. रामेती अमरावती अंतर्गत सुरू असलेल्या आपल्या 3 दिवसीय प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवसामध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. आणि आज आपल्या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आणि तसाच महत्त्वाचा दिवस आहे. मी सुरुवातीलाच आपल्याशी बोलल्याप्रमाणे स्मार्ट कॉटन प्रकल्प हा कृषी विभागातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि विदर्भासाठी तो खूपच फायदेशीर आहे, कारण विदर्भातील बहुतेक जिल्हे यात समावेश आहेत. त्यातल्या त्यात अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. आणि या प्रकल्पामध्ये कापूस पिकाचे वाण निवड, एक गाव एक वाण, एक जिन्सी व स्वच्छ कापूस, तसेच स्वतंत्र जिनिंग आणि महागट मार्फत इलेक्ट्रॉनिक ऑक्शन अशा पद्धतीद्वारे सर्वसमावेशक मूल्य साखळी विकास करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांचा विकास करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि त्या अंतर्गत या प्रकल्पाशी निगडीत असलेले आणि महत्त्वाचा भाग असलेले महाकट, कुणाचा तरी माईक ऑन आहे, प्रशिक्षणार्थींना विनंती आहे कृपया आपण आपला माईक म्यूट करावा. तर मगाशी बोलल्याप्रमाणे या प्रकल्पामध्ये जी आपल्या खारीचा वाटा आहे ते म्हणजे महाकट नागपूर या संस्थेचा. तर त्यांचे आज व्यवस्थापकीय संचालक श्री जयेश महाजन सर, त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तर जयेश महाजन सर, रामेती अमरावतीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या मंचावर आपलं स्वागत आहे सर पुन्हा एकदा. आणि सरांचं इंट्रोडक्शन करायचं झालं तर सरांचं एज्युकेशन हे टेक्सटाईल इंजिनियर आहे सर, बीटेक आहे सर, आणि सर सध्या नोडल ऑफिसर म्हणून काम करत आहे सर स्मार्ट कॉटन प्रकल्पामध्ये. तर सर आपलं पुन्हा एकदा स्वागत सर. आणि सर आपणास मी विनंती करते सर की आपण आजचं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बांधव तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी व सेवक वर्ग, VSTF, MSRLM, महावीम यांचे देखील आज अधिकारी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आज माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय राजाभाऊजी देशमुख साहेब आज ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, अध्यक्ष म्हणून पण आणि काय म्हणता येईल त्याला शेतकरी म्हणून पण. या सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला. आणि आज आपण कापसाला जाणून घेऊया, कापसाची एक वेगळी ओळख आपल्या समोर मी प्रस्तुत करतो आहे. आणि या ओळखीनंतर कापसाकडे पाहायचा थोडासा सर्वांचा दृष्टिकोन बदलेल ही मी आशा ठेवतो. सर्वप्रथम मी आपल्या देशामध्ये कापसाचे किती उत्पादन होते आणि आपण जगाच्या तुलनेत कुठे आहोत याबद्दल मी थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करतो. की आज आपण सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहोत, म्हणजे जगामध्ये चायना नंतर सगळ्यात जास्ती कापसाचे उत्पादन करणारा देश आज भारत आहे. जवळपास 30 ते 33% जगाच्या टोटल कापसाच्या उत्पादनाचा टोटल आपल्या भारतामध्ये उत्पादन होतं. समजा याची आपण समजा व्हॅल्यू पाहिली तर ही व्हॅल्यू, याची जी किंमत आहे उत्पादनाची, ही जवळपास 1 लाख कोटी इतकं कापसाच्या उत्पादनाची सरासरी किंमत आहे. याचा समजा आपण प्रोसेसिंग जेव्हा करतो तर प्रोसेसिंग केल्यानंतर आपल्याला याच्यापासून मिळतात गाठी आणि सरकी. तर जवळपास जो काही सरकीचा व्यापार होतो तो होतो जवळपास 35,500 कोटीचा, आणि आपला जो गाठीचा व्यापार आहे हा जवळपास 73,000 कोटीचा. म्हणजे मोठा 1,10 कोटी पर्यंत हा टोटल व्हॉल्यूम आहे, बिझनेसचा व्हॉल्यूम आहे. म्हणजे कापसाची जी इकॉनॉमी आहे याचा जो काही आपल्या देशाचा GDP आहे याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज कापूस म्हटलं की याच्यासोबत पूर्ण टेक्सटाईल इंडस्ट्री येते. आपण
पूर्ण जे काही सेक्टर्स आहेत भारतामधले, यामध्ये हायएस्ट एम्प्लॉयमेंट सेक्टर जे काही आहे हे कापसाचं आहे. परंतु दिवसेंदिवस याची दुर्गती होते आहे. आता पहिले हे पाहू की आपण महाराष्ट्र कुठे आहे. तर महाराष्ट्राची समजा आपण तुलना केली तर महाराष्ट्र जवळपास 25,000 कोटी, म्हणजे अगदी प्रिसाइजली गेलं तर 24,750 कोटी ते 25,000 कोटीचा कापसाचे उत्पादन फक्त महाराष्ट्रात होते. आता आपण समजा हा अभ्यास केला की भारताच्या तुलनेत किती आहे, तर भारताच्या तुलनेत परत आपण 30 ते 35% मध्ये भारताच्या टोटल उत्पादनाच्या पूर्ण फक्त महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतं. जवळपास आपण विचार केला तर 19,000 कोटीचं आपल्या इथे रुईच्या गाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये बनतात आणि जवळपास आपल्याकडे 8,500 ते 9,000 कोटी रुपयाचा आपला सरकीची आपल्या कापसाला जिनिंग केल्यानंतर त्याचा व्यवसाय आपल्याकडे आहे. अशा प्रकारे कापसाचा व्यवसाय आणि कापूस याचं फार अग्रगण्य स्थान आपण म्हणता येईल आपल्याला महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या स्केलवरती आपण विचार केला असता. परंतु इतकं मोठं देखील इकॉनॉमिकली या व्यवसायामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी काय आहेत याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. ही जी कॉटन इकॉनॉमी आहे आपल्या देशाची, याच्यामध्ये काय होणार आहे की सरासरी आपलं जे उत्पादन होतं ते जवळपास 360 लाख गाठीचं भारताचं उत्पादन होतं आणि त्या तुलनेत भारताचं जे कन्झम्पशन आहे गाठीचं ते अत्यंत अल्प आहे. म्हणजे 220 ते 250 लक्ष गाठीच्या मधात हे उत्पादन असतं, कन्झम्पशन असतं. याचाच अर्थ असा आहे की भारतामध्ये ज्या काही गाठीचं उत्पादन होतं त्याच्यापेक्षा गाठीचं कन्झम्पशन हे फार मोठ्या प्रमाणात कमी आहे. मग यामुळे काय आहे की भारताला आपल्या ज्या गाठी आहे या निर्यात कराव्या लागतात. म्हणजे भारताची जी कापसाची इकॉनॉमी आहे ही मुख्यत्वाने कापसाच्या गाठीच्या एक्सपोर्ट वरती डिपेंड करते. समजा आपला एक्सपोर्ट झाला नाही इतर देशांना तर हा जो स्टॉक सरप्लस होईल, जास्ती होईल, याच्यामुळे डिमांड आणि सप्लायची जी गॅप आहे याच्यामध्ये डिमांड कमी आणि सप्लाय जास्ती, म्हणजेच भारतामधील कापसाच्या गाठीची किंमत जी आहे, रुईची जी किंमत आहे ती कमी होईल. मग आता जेव्हा आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे तर निश्चित एक्सपोर्ट जेव्हा म्हणतो आपण तर इतर जे देश आहेत जे काही गाठींचं उत्पादन करतायत यांच्याशी आपली सरळ सरळ तुलना होईल. तुलना कशासाठी होईल? एक तुलना होईल आपली आणि त्यांची कापसाची क्वालिटी, आणि दुसरी जी तुलना होईल आपल्याला गाठ किती रुपयात घरात पडते आणि त्यांना कितीत पडते. आता याचा विचार केला की आपल्याला गाठ किती रुपयात पडते याचा अर्थ काय की आपल्या इथे गाठ जी आहे याची किंमत मुख्यत्वे कशावर अवलंबून जाते की शासनाद्वारे हमी दर किती आपण डिक्लेअर केलेले आहे. जसे मागच्या वर्षीचे हमी दर जे होते ते पाहता जवळपास 43,000 रुपये खंडीनी आपल्यालाच गाठ पडत आहे. तर म्हणजे जगामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर जगामधला रेट जो आहे, दर जो आहे गाठींचा, हा याच्यापेक्षा जास्ती हवा. परंतु प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो काय आहे. प्रॉब्लेम असा आहे की भारताच्या गाठी जेव्हा एक्सपोर्ट मार्केटला जातात तर त्याची जी क्वालिटी आहे त्याच्यामुळे जो जगाचा भाव चालू असतो त्याच्यापेक्षा साधारणतः 3,000 रुपये कमीने भारतातल्या गाठींना आपल्याला विकावं लागतं. म्हणजेच 45,000 रुपये भाव मार्केटचा असेल आंतरराष्ट्रीय भाव तर आपल्याला 42,000 रुपयेच आपल्या घरात येतात. कारण की आपल्या गाठींची जी काही प्रतवारी आहे किंवा जी क्वालिटी आहे ही सर्व पाहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या गाठीला जो आंतरराष्ट्रीय भाव आहे तो प्राप्त होत नाही. आता कापूस तर कापूस आहे, तो भारतात किंवा अजून दुसऱ्या देशात जरी उत्पादित झाला तर मग आपल्याकडे काहीतरी निश्चितच आपल्या कापसामध्ये काही प्रॉब्लेम असे असतील की ज्याच्यामुळे आपल्याला हा डिस्काउंट मिळत आहे. आजचा जो आपला सुरुवातीचा अभ्यास आहे, पहिला जो आपला सेशन आहे, या पूर्ण सेशन मध्ये आपल्याला याच विषयावरती फोकस करायचा आहे की असा काय आहे आपल्या कापसामध्ये कमी की ज्याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जा जो आहे कापसाचा तो आपल्याला प्राप्त होत नाही आहे. आणि आंतरराष्ट्रीय दर्जा शेवटी आहे काय, आणि तो दर्जा समजा आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला प्राप्त करता येऊ शकेल का, आणि समजा आपण यापुढे तो दर्जा हासिल केला तर आपल्याला त्याच्यासाठी तेवढी बाजारपेठ आणि ते दर आपल्याला प्राप्त होऊ शकतील का, अशा सगळ्या विविध पैलूंवरती आपण आजच्या सेशन मध्ये हे घेणार आहे. याचप्रमाणे
दुसरं आपल्या बाबतीत काय प्रॉब्लेम येऊन राहिला की जगाच्या तुलनेमध्ये कापसाचे जे उत्पादन, सरासरी उत्पादन आहे हे आपले अत्यंत कमी आहे. कमी म्हणजे किती? या अत्यंतलाही कुठेतरी अत्यंत पणाव पाहिजे. तर आपण असा विचार करू की जगामध्ये ज्या देशाचं उत्पादन सर्वात जास्ती तर ऑस्ट्रेलियामध्ये सरासरी उत्पादन जवळपास 55 क्विंटल प्रति हेक्टरचं आहे. चायनाचं जे उत्पादन आहे हे 50 क्विंटल प्रति हेक्टर आहे. चायनाच्या बाबतीत मला तुम्हाला हे सांगावं वाटतं आवर्जून की चायनामध्ये जी लँड अंडर कल्टिवेशन आहे, म्हणजे जी जमीन कापसाच्या लागवडीखाली आहे, ती आपल्या महाराष्ट्र इतकी जमीन त्यांची लागवडीखाली आहे. आणि त्यांचे जे उत्पादन आहे पूर्ण या एवढ्या जमिनीतनं हे भारताच्या उत्पादनापेक्षा जास्ती आहे. म्हणजे त्यांचं जे प्रोडक्शन आहे हे आपल्या पूर्ण देशापेक्षा जास्त आणि कमी आपल्या महाराष्ट्र एवढ्या जमिनीवरती त्यांचं होऊन राहिलं आहे. दुसरं चायनामध्ये काय आहे की त्यांचं जेवढं प्रोडक्शन आहे त्याच्यापेक्षा त्यांचं खूप पटीने कन्झम्पशन जास्ती आहे. म्हणजे चायनाच्या कॉटनचा समजा आपण अभ्यास केला तर चायनाला स्वतःचा कॉटन खूप कमी पडतो. म्हणजे त्यांना जोपर्यंत चायना आयात करत नाही कॉटन तोपर्यंत त्यांना कन्झम्पशनसाठी त्यांना जेवढा आवश्यक आहे कापूस हा त्यांच्याकडे नाही आहे. मग आपल्या इथे काय प्रॉब्लेम आहे बाबा? आपण आपली इकॉनॉमी या गाठींच्या एक्सपोर्ट वरती का बरं आहे? का चायनाप्रमाणे आपले सुद्धा आपला दोरा किंवा आपले कापड किंवा आपले रेडीमेड गार्मेंट्स हे एक्सपोर्ट चायनाप्रमाणे का होत नाही? परत मूळ मुद्द्यावर आपण येऊ की इथे सुद्धा क्वालिटी इश्यूज आहे. जगामध्ये कापसापासून ज्या काही पुढे मूल्यवर्धक साखळीमध्ये उत्पादन होतं त्यामध्ये प्रामुख्याने सर्वात पहिले काय बनतंय? कापसापासून बनते रुई आणि सरकी. नंतर काय होतंय? सरकी पासून तेल आणि ढेप बनते, हा विषय वेगळा झाला. परंतु रुई जी आहे या रुई पासून पुढे धागा बनतो, या धाग्यापासून पुढे कापड बनतं, या कापडाला त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रोसेसेस केल्या जातात आणि हे प्रोसेस केल्यानंतर अंततः त्याला ब्लिचिंग आणि मर्सरायझेशन आणि अशा प्रोसेस नंतर त्याच्यावर प्रिंटिंग केल्या जातं. आणि प्रिंटिंग हे झाल्यानंतर याच्यानंतर हा जो कापड आहे ह्या कापडाचा उपयोग रेडीमेड गार्मेंट्ससाठी होतो. आता रेडीमेड गार्मेंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की दोन प्रकारचे गार्मेंट्स आपल्याला, एक शर्ट आपल्याला मिळेल 250-300 रुपयात तर दुसरा ब्रँडेड शर्ट भेटतो 2500-3000 रुपयात. म्हणजे असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे हाच कापूस त्याच्यापासून एक शर्ट बनतो त्याची किंमत 300 रुपये, दुसरा शर्ट बनतो त्याची 2500 रुपये. म्हणजे शेवटी आहे काय आहे? म्हणजे प्रतवारीच आहे. प्रतवारी म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे क्वालिटी प्रमाणे भाव त्याचा ठरतो. आपण आता पुढे पूर्ण याही मुद्द्यावर येऊ की ब्रँड म्हणजे काय, ब्रँड का बरं बनतो, ब्रँडची ओळख का बरं होते, ब्रँडची ओळख होताना कशा प्रकारची क्रिया त्याच्यातनं गेल्यानंतर एक ब्रँड एस्टॅब्लिश होतो, आपल्याला ब्रँड तयार करता येईल का, अशा विविध पैलूंवरती सुद्धा आपल्याला आजच्या या मीटिंगच्या दौऱ्यान आपल्याला विचार करायचा आहे. तर आपण असा विचार आता करत होतो की चायनामध्ये 50 क्विंटल प्रति हेक्टर होतं, पण जगाचा सरासरी किती आहे? तर जगाचा सरासरी जो ऍव्हरेज आहे हा 22 ते 24 क्विंटल प्रति हेक्टर जगाचा आहे. मग भारताचा किती आहे? भारताचा आहे 14 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरचा आपल्या देशाचा ऍव्हरेज आहे कापसाच्या उत्पादनाचा. आणि मग महाराष्ट्राचा किती आहे? तर महाराष्ट्राचा फक्त 9 ते 10 आहे. म्हणजे आपण समजा विचार केला तर आपल्याला या 9 ते 10 पासून जे अंतर गाठायचं आहे हे खूप मोठं आहे. म्हणजे आपल्यासाठी आपण समजा विचार केला तर ऑस्ट्रेलिया 55 वरती आणि आपण 5 पटीने मागे आहोत. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला फार मोठं अंतर काटायचं आहे. परंतु आजचं जे सेशन आहे यामध्ये आपण उत्पादनावरती कमी, परंतु कापसाच्या विविध पैलू, जे पैलू तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्हाला तुम्हाला असं होईल की कापसाला आपल्या भाव का कमी मिळत आहेत, आपल्याला उत्पादित झालेल्या कापसाला जास्तीत जास्त दर कसे प्राप्त होऊ शकतील. यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर डिमांड बेस्ड सप्लाय. म्हणजे जो विकत घेतोय तो खरीददार आहे तो तुम्हाला समजा जादाचा भाव त्याला द्यायचा असेल तर त्याला तुमच्यापासून किंवा शेतकऱ्यांच्या कापसापासून नेमकं काय हवं आहे हे आपण आज या सेशन मध्ये जाणून घेऊया. आता अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी सर्व लोकांनी
म्हणजे सगळ्यांना ओळख पाहिजे ती म्हणजे कापूस हा ओपन जनरल लिस्टला आहे. आता ओपन जनरल लिस्ट म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की कापसाच्या ज्या गाठी बनतात त्याच्या निर्यातीवरती किंवा आयातीवरती कुठलंही एक्स्ट्रा शुल्क नाही आहे आणि आणि कुठलेही प्रतिबंध नाही आहे. आता प्रतिबंध आणि शुल्क हे वेगळे ऍडिशनल कुठले ड्युटीज नसल्यामुळे हा फ्री ट्रेड मध्ये आलेला प्रोडक्ट आहे आणि फ्री ट्रेड मध्ये ओपन जनरल लिस्टला असल्या कारणाने असं समजून घ्या की भारतामध्ये आपण MSP जी आहे जी दिली, ज्याच्यामुळे आपल्या कापसापासून ज्या गाठी बनतील याचा दर झाला आपल्याला घरात पडून आला 45,000 आणि ज्या दिवशी 42,000 रुपयाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गाठी उपलब्ध राहतील तर काय होईल, 3,000 रुपये त्यांना आणायचा खर्च लागेल. मग आता सगळे जे धागा बनवणारे जे काही कंपनी आहेत ते विचार काय करतील की मला 3,000 रुपये माझा हा खर्च आहे की मला तिकडनं आयात करायचा खर्च 3,000 आहे. आज मी इथे घेतलं तरी मला 45,000ला गाठ पडते आणि त्यांचे घेतलं तर 45,000ला गाठ पडतोय. परंतु समजा मी क्वालिटीचा विचार केला तर आज मला जे काही तकलीफ, जे काही प्रॉब्लेम्स भारतीय बाजारपेठेतील कापसामध्ये मिळत आहे ते मला फॉरेनच्या कॉटनमध्ये नाही त्याला सापडत आहे. यामुळे मी निश्चितच क्वालिटी कॉटन मला या दरामध्ये भेटला तर जाईल. ही मानसिकता धागा बनवणाऱ्या कंपनीची होणं साहजिक आहे, कारण की ओपन जनरल लिस्टला आहे. म्हणजे आपल्याला जबाबदारी काय आहे की धागा बनवताना जो धागा साठी माल घेणारी जी कंपनी आहे त्यांना आंतरराष्ट्रीय दरापेक्षा कमी दरामध्ये आपला जोपर्यंत आपल्या गाठी उपलब्ध आहेत तोपर्यंत ते घेतील. एकदम सिंपल सायन्स आहे. आणि ज्या वेळेस त्यांना क्वालिटी चांगली मिळते ना या दरात मिळतं तर ते बाहेरनं घेतील. मग यांनी काय होईल, यांनी याचा परिणाम शेवटी असा होईल की भारतामध्ये किंवा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे उत्पादित गाठी राहतील त्या गोडाऊनमध्ये पडून राहतील, याच्या जागी बाहेरनं आयात करतील. म्हणजे आता आपल्या समोर सगळ्यात मोठं लक्ष काय आहे, आपल्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष हे आहे की निर्यातमध्ये आपल्याला जे 3,000 रुपयाचं नुकसान होत आहे हे आपल्याला कमी करायचं आहे. आता निर्यातीमध्ये जे आपल्याला दर मिळत आहेत हे 3,000 रुपयांनी जेव्हा कमी मिळत आहे तर निश्चितच शेतकरी बंधूंची उत्सुकता वाढली असेल की हे का होत आहे, असं आमच्या कापसामध्ये काय कमी आहे किंवा त्यांच्या कापसामध्ये काय आहे. तर मी तुम्हाला सांगतो कापसामध्ये काहीच फरक नाही आहे, त्यांच्या आपल्या कापसामध्ये फरक नाही आहे, त्यांच्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये फरक आलाय, शेतीमध्ये फरक आलेला आहे. आपल्याकरिता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा चाललाय की आपले शेतकरी बांधवांची ऍव्हरेज लँड होल्डिंग फार कमी आहे आणि ऍव्हरेज लँड होल्डिंगचा परिणाम काय होतो की जसं अमेरिकेमध्ये एकच शेतकरी 200 एकरचा त्याचा मळा आहे तर तो काय करतो 200 एकर एकच व्हेरायटी लावतो. आपल्या इथे तसं नाही आहे. आपला आधीच तर आपल्या लँड होल्डिंग प्रत्येक शेतकऱ्याची कमी आहे आणि त्यातल्या त्यात आपला विचार काय असतो की मी एकच वाण लावलं आणि ते वाण फेल झालं तर कोण देणार आहे, सरकार मला काही येऊन देणार आहे. म्हणजे आपल्याला भीती अशी आहे की आपण असा विचार करतो की बा 2-3 लाव म्हणजे एक नक्कीच चांगलं येईल. या मानसिकतेमुळे आपल्या इथे कापसाचे पासून जे उत्पादन होत आहे त्यामध्ये युनिफॉर्मिटी बिलकुल राहिलेली नाही आहे. आपण आता पुढचा जेव्हा भाग येईल त्याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटपेक्षा आपल्या कापसामध्ये काय काय कमी आहे याचा आपल्याला निश्चित आपल्याला ज्ञान होईल. तर आपण पहिले हा विचार करू की आपल्या कापसापासून गाठी बनतील आणि गाठी हा धागा बनवणाऱ्या कंपनी खरीदतील. तर सगळ्यात पहिले त्यांना काय पाहिजे किंवा त्यांना आज काय प्रॉब्लेम चालले आपण सगळ्यात पहिले त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू. आता आपल्या इथे जो काही कापूस उत्पादित होतो ना त्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला प्रॉब्लेम काय येऊन राहिला, युनिफॉर्मिटी. युनिफॉर्मिटी म्हणजे काय, तंतू जे आहेत ज्यावेळेस जिनिंग होतं त्याच्यापासून जी रुई वेगळी होती तर रुई वेगळी झाल्यानंतर त्या रुईमध्ये असतात तंतू. तंतू म्हणजे कापसाचे फायबर्स. आता या फायबर्सची जी लांबी आहे याच्यामध्ये प्रचंड व्हेरिएशन आहे. समजा एक आहे 25 mm तर दुसरा आहे 36 mm. तर यामुळे काय होतं की जे धागा बनवताना त्यांना अडचणी निर्माण होतात. त्या मशीनचे जेव्हा सेटिंग करावं लागतात तर त्या कंपनीला न्यूनतम म्हणजे या सगळ्या जे काही व्हेरिएशन आहे याचा जो ऍव्हरेज आहे त्याप्रमाणे मशीनचं सेटिंग करावं लागतं. आणि हे जेव्हा व्हेरिएशन खूप जास्ती राहील तेव्हा काय होतं की त्यांचे धागे बनवताना सतत धागा तुटत जातो पहिला. दुसरं काय होतं की कमी जास्ती म्हणजे धाग्यामध्ये युनिफॉर्म दोरा बनायला पाहिजे तर कमी जास्ती तो दोरा बनायला लागतो. का, कारण की त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी नाही आहे.
या दोन मुद्द्यांमुळे काय होतं की ज्या कापड बनवणाऱ्या कंपन्या आहेत ते म्हणतात की आम्हाला असा अनइव्हन धागा अजिबात नको आहे, आम्हाला एकसारखा धागा पाहिजे आहे आणि एकसारखं त्याचं डायमीटर हवं असेल तर ते स्पिनिंग युनिट काय करते, धागा बनवणारे काय करतात की जी इरेग्युलरिटी, जो प्रॉब्लेम हा शेतीतनं त्यांच्याकडे आलेला आहे, तो कोणता आलेला आहे त्यांच्याकडे, शेतीत म्हणजे शेतीत उत्पादन एकसारख्या व्हेरायटीचं न केल्यामुळे त्यांच्याकडे प्रॉब्लेम काय आलेला आहे की त्यांच्या तंतूंची लांबी एकसारखी नाही आहे. मग त्यांना काय करावं लागतं, एक कम्प्लीट प्रोसेस टाकावं लागते. ती प्रोसेस म्हणजे ज्याप्रमाणे आपण कंगव्याने भांग करतो त्याला त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स आहेत ज्याच्यामुळे कोम्बिंग होतं, पूर्ण जे तंतू आहे त्याचं कोम्बिंग करतात. कोम्बिंग करून ते काय करतात की त्याच्यामधले जे छोटे तंतू आहेत ते सगळे ड्रॉप करतात. म्हणजे ते काय करतात की तुम्ही जो कापूस उत्पादित करत आहात त्याच्यामध्ये जी इरेग्युलरिटी आलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जी तंतूची लांबी एकसारखी नाही आहे, ह्या तंतूची लांबी एकसारखी होण्यासाठी जे छोटे फायबर्स आहेत त्याला कळायसाठी त्यांना एक नवीन प्रक्रिया आत टाकावी लागते. आता नवीन प्रक्रिया त्यांनी आत टाकली म्हणजे सरळ सरळ काय झालं, टेक्सटाईल इंडस्ट्रीला इलेक्ट्रिसिटी खर्च वाढला, त्याच्यानंतर त्यांचं वेस्टेज वाढलं आणि या सर्वमुळे जितक्या वेळा तंतूला तुम्ही हँडल कराल, त्याला तुम्ही मशीननी वापराल तोपर्यंत तो त्याच्यामध्ये तंतू तुटायची भीती राहते. म्हणजेच की तंतूची लांबी एकसारखी राहिली तर काय होईल, या मोठ्या ज्या स्पिनिंग युनिट आहे ज्या दोरा बनवत आहेत, या दोरा बनवताना त्यांना एकसारखा समजा युनिफॉर्म कॉटन भेटला तर त्यांची ही जी प्रोसेस आहे मधली ही त्यांना टाळता येईल. आणि टाळता किंवा नाही जरी आली तरी या प्रोसेसमध्ये त्यांचं जे वेस्ट आहे इतकं इतकं अल्प जाईल आणि त्यांचं वेस्ट अल्प जाईल, त्याचा फायदा त्यांना होईल. दुसरा, युनिफॉर्म दोरा झाल्यामुळे मार्केटमध्ये युनिफॉर्म दोऱ्याची किंमत आणि अनयुनिफॉर्म दोऱ्याच्या किमतीमध्ये प्रचंड फरक आहे, तर त्यांना जादाची किंमत मिळेल. जादाची किंमत मिळून दोरा खरीदणारे कोण असतील तर चांगलं कापड बनवणाऱ्या इंडस्ट्रीज. चांगलं कापड बनवणाऱ्या इंडस्ट्रीजला काय पाहिजे, एकसारखा दोरा. आता एकसारख्या दोऱ्यापासून कापड बनलं तर ते काय होईल, ते एकसारखं होईल. आणि एकसारखं कापड समजा असेल तर हे कोण खरीदेल, जो 2000 रुपयाचा शर्ट विकतो आहे त्याला काय पाहिजे, त्याची नेसेसिटी काय आहे की कापड सगळं एकसारखं पाहिजे. आता कापड एकसारख्यासाठी दोरा एकसारखा पाहिजे, दोरा एकसारख्यासाठी रुई एकसारखी पाहिजे. आणि म्हणूनच ही पूर्ण जबाबदारी सगळ्यात शेवटी कुठे येऊन आलेली आहे, शेतकऱ्यांपर्यंत. मग शेतकऱ्यांना युनिफॉर्म करायसाठी काय करायचं आपण पुढच्या भागात पाहतोय. पण निश्चित तुम्हाला हे कळालं की युनिफॉर्म कॉटन नसल्यामुळे इंडस्ट्रीला दोरा बनवताना ते पूर्ण अनयुनिफॉर्म फायबर बाहेर काढावं लागतात, ते वेस्टेज होतं, त्याच्यावरती खर्च होतो, ते कॉस्ट वाढते. त्याचप्रमाणे काय होऊन राहिलेलं आहे की समजा असं नाही केलं तर याच्यापासून महागातलं कापड न बनता, महागातले शर्ट न बनता याचे हलके किंवा मार्केटमध्ये जे 300-400 रुपयात शर्ट्स बनतील, फॅब्रिक पासून जे काही रेडीमेड गार्मेंट्स बनतील ते विकल्या जातील. आता प्रश्न काय सगळ्या शेवटी, ही पूर्ण एक मूल्यवर्धक साखळी आहे. या पूर्ण मूल्यवर्धक साखळीमध्ये पैसे कोण देणार आहे सगळ्यात शेवटी, तर तुम्ही आम्ही कस्टमर म्हणून जेव्हा आम्ही रेडीमेड शर्ट घेऊ तेव्हा आम्ही काय करतो की आम्ही त्याला जास्तीचे पैसे का देतो. मला माहिती आहे की ह्या जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, आज आपण समजा कापड विकत शर्ट विकत घ्यायला गेलो तर आपण काय पाहतो, अरे एलन सोली, रँगलर, पीटर इंग्लंड, लिवाईस, पार्क एव्हेन्यू, कलर्स, ली, फ्लाइंग मशीन, स्पायकर, असे 100 ब्रँड्स आहेत. ह्या ब्रँड्सचे शर्ट आपण का घेतो, कारण की आपल्याला माहिती आहे की यांनी ही जी पूर्ण प्रोसेस आहे याच्यामध्ये यांचं जे सिलेक्शन आहे, सिलेक्ट करताना यांनी चांगल्या प्रकारचा कापड घेतला असेल, कापडवाल्यांनी चांगल्या प्रकारचा दोरा घेतला असेल, दोरावाल्यांनी चांगल्या प्रकारचा गाठी घेतली असतील, गाठींना जास्ती भाव देण्यासाठी जो खरीददार आहे कापसाचा त्याने चांगल्या युनिफॉर्म कॉटनला जादाचे दर दिले असतील. म्हणजे ही पूर्ण जी चेन आहे या चेन मध्ये सुरुवात होते आपल्यापासून. दुसरं काय, दुसरं असं आहे की कापसामध्ये जेवढं ट्रॅश राहील, आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की आपण आज गहू विकतो किंवा आपण ज्वारी विकतो व त्याच्या आतमध्ये काळी कचरा समजा जास्ती राहिला तर निश्चित त्याचे भाव कमी होणार आहे, त्याच्यामध्ये काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. म्हणजेच काय की जे जे इम्प्युरिटीज या कापसाचा आपण विकताना करतो आहे त्या इम्प्युरिटीज कुठे जातात सगळ्यात शेवटी, या जातात गाठीमध्ये, गाठीतनं कुठे जातात दोऱ्यामध्ये. आणि परत काय होतं, ट्रॅश सारखे प्रमाण जास्ती असलं तर त्याच्यामुळे परत दोरे तुटतात, एफिशियन्सी कमी होते. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही
एका दुसऱ्याशी रिलेटेड आहे कापसाच्या बाबतीत विचार केला तर. त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला ट्रॅश म्हणजे आपलं जे काडी कचऱ्याचं जे प्रमाण आहे हे कमी, जेवढं कमी राहील तेवढं कापसाला जास्तीची किंमत मिळेल. त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की कॉन्टॅमिनेशन. कॉन्टॅमिनेशन हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल आणि समजायला तुम्हाला वाटते हे कॉन्टॅमिनेशन आणि ट्रॅश मध्ये फरक काय. खूप सोपा आहे समजायला. तुम्ही एक विचार करा की आपल्याकडे गहू आहे आणि गव्हामध्ये खूप सारे खडे आहे. तर आपण काय करू, त्याला चाळणी लावू. चाळणीतनं काय होईल, गव्हातनं खडे पडून जातील. परंतु चाळणी केलेला गहू आहे ज्याच्या आतमध्ये तुमच्याकडे आता खडे नाही आहे, त्याच्यामुळे ते एकसारखा गव्हाचे 2 पोते आहेत. आता झालं काय माहितीये की या याच्यातलं एक पोतं चुकून बाहेर पाण्यात खराब झालं आणि एक आतमध्ये चांगलं राहिलं. आता काय झालं की हे दोन्ही मिक्स केलं गेलं, तर बाहेरच्या पोत्यामधले जे गहू आहे हे पूर्णपणे त्याचा रंग वेगळा झाला, त्याला खूप मोठ्या प्रमाणात किडा लागला. परंतु झालं काय की हे दोन्ही गव्हाचे पोते एकत्र केल्या गेले. आता हे जेव्हा पुढच्या प्रोसेसमध्ये गेले तर त्या माणसाला काय काम झालं आता की याच्यामधनं खराब गहू वेगळा करायचा. आता मला तुम्ही एक विचार करून सांगा की गव्हाचे 2 पोते असे मिक्स झाले तर त्याच्यातनं खराब दाणा एक एक काढायचा म्हटलं तर हे शक्य आहे का? कुठल्या तरी मशीनला शक्य आहे का? याच्यासाठी ग्रेन सॉर्टर सारखं आपल्याला अत्यावत मशीन लावावं लागेल किंवा आपल्याला ह्युमन आयने एक एक वेगळा करावा लागेल. परंतु हे शक्यता फार कमी आहे आणि यामुळे जो खरीददार आहे हा खरीददार तुम्हाला चांगल्या गव्हाचा भाव नाही देणार. तो काय कोणत्या गव्हाचा भाव देईल? जो खराब झालेला गहू ज्या भावात घ्यायला पाहिजे याच्यामध्ये तुमचा चांगला गहू जाईल. हेच सगळं कापसामध्ये आहे. आता कापसामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो. कापसामध्ये तुमच्या छोट्याशा कापसाच्या गोळ्यामध्ये छोटस वंगण लागलं, ग्रीस लागलं, ऑइल लागलं, डोक्याचे केस गेले किंवा त्याच्यामध्ये प्लास्टिकचे जे दोरे गेले, हे सर्व काय होतात माहितीये का? सबसिक्वेंट प्रोसेसमध्ये जेव्हा कापूस प्रक्रियेला जातो तर त्याच्यामध्ये हा जो एवढासा गोळा असतो ऑइल लागलेला, हिच्यातला पहिल्या गाठीमध्ये थोडासा भाग जातो, 100व्या गाठीत थोडा जातो, 99व्या जातो, म्हणजे हा डिस्बर्स होऊन जातो. मग याच्यापासून दोरा बनतो, त्याच्यापासून कापड बनतो. तर जवळपास समजून घ्या तुम्ही की 50 ग्राम ऑइलनी मिश्रित कापूस हा समजा आपल्या टाकल्या गेला तर याच्यापासून जो कापड बनेल ना शेवटी, हा 1000 मीटर कापड मध्ये इकडे तिकडे फैललेला राहील. आणि 1000 मीटर कापड मध्ये हा एकटा नाही, असा ग्रुपमध्ये नाही राहणार, कारण की पहिले ग्रुपमध्ये निघाला, आता तो एकटा झालेला आहे. पण तो एकटा जेव्हा झाला तर तो 1000 मीटर मध्ये कुठे इथे आहे कुठे तिथे आहे. आता काय होतं माहितीये का की कापड आपण काय करतो, याला डाय करतो, याला आपण कलर करतो. कलर करताना ज्याच्यावरती ऑइल आहे तो कापड तो धागा काय म्हणतो, भाऊ मला डाय नको, कारण की त्याच्यावरती ऑइल आहे. ऑइल असल्यामुळे ते डाय आत जाऊ शकत नाही. मग याला समजा पूर्ण काळा रंग दिला तर हे जे फायबर्स आहेत याच्या आतमध्ये डाय गेला नाही, हे सगळे पांढरे 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 दिसतात. अशामुळे हे कापड 100% चांगल्या ब्रँडसाठी रिजेक्ट होऊन जातं. आणि हे कापड रिजेक्ट झालं तर याच्यापासून परत हलकं जे काही बनेल म्हणजे मूल्यवर्धक साखळीमध्ये पैसे आले नाही. म्हणजेच काय की ह्या ज्या 3 गोष्टी अत्यंत डेंजरस आहे, या कोणत्या आहे? युनिफॉर्मिटी, ट्रॅश आणि कॉन्टॅमिनेशन. आपण पुढच्या स्लाइड मध्ये हे निश्चित बघणार आहोत की हे शेतकऱ्यांच्या हातात आहे का, आणि असेल तर त्याला किती जास्ती खर्च करावा लागेल हे काढायसाठी. आपण हे सगळे सबसिक्वेंट प्रोसेस मध्ये पाहू. परंतु मला जे तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं ते हेच होतं की आपल्या कापसाला जो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 3000 रुपयाचा डिस्काउंट मिळत आहे, त्याचा फक्त प्रामुख्याने कारण कोणी असेल तर ते आहे अनयुनिफॉर्म कॉटन, हायर ट्रॅश आणि जास्तीचं कॉन्टॅमिनेशन. याशिवाय सुद्धा बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत, ते सुद्धा आपण पुढच्या भागात घेणार आहोत. आता याचमुळे आपण आता काय विचार केला, आपण जे आतापर्यंत जे हे केलं याचा नटशेल मध्ये काय की टेक्सटाईल इंडस्ट्री जेव्हा भाव देते कुठल्याही गाठीला, तर गाठीला भाव देताना या कापसाच्या सगळ्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करते की मी जे घेतो आहे याच्यापासून काय बनणार आहे, नेमकं याच्यामध्ये ट्रॅश कॉन्टॅमिनेशनचं प्रमाण किती आहे, याची युनिफॉर्मिटी किती आहे, हे सगळं सगळं मशीनवरती टेस्ट केल्यानंतरच गाठीची किंमत लावल्या जाते. आणि यामुळे आपल्या इथे प्रॉब्लेम काय आहे आणि हे सेशन का बरं आहे, हा एकमेव असा ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट आहे की शेतकरी हा नॉन टेक्निकल आहे, पण हा प्रोडक्ट हा कम्प्लिटली टेक्निकल आहे. हा एका नॉन टेक्निकल माणसाने पूर्णपणे बनवलेला टेक्निकल माणसाकरिता. आता तुम्हाला मजा सांगतो की तुम्हाला समजा मी सांगितलं
की तुमच्या समोर 2 गहू ठेवले, एक ठेवला शरबती आणि तुमच्या समोर दुसरा ठेवला एमपी बोर्ड. तुम्ही काय म्हणाल, एमपी बोर्ड मस्त, याला आपण थोडेसे जास्ती पैसे देऊया, नरम पोळी होते याची. आता मला एक गोष्ट सांगा, मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर गव्हाचं पीठ ठेवलं आणि सांगितलं नरम पोळी करायच्यातली कुठलं पाकिट सिलेक्ट कराल तुम्ही, सांगा बरं. तुम्हाला सांगता येईल की या पिठापासून चांगलं नरम पोळी होते की नाही? म्हणजे गव्हापासून तुम्ही का सांगू शकले? कारण की तुम्हाला अनुभव असा आलेला आहे की ज्या वेळेस तुम्ही एमपी बोर्ड घेतला तर नरम पोळी झालेली आहे. त्यामुळे घरच्यांनी जेव्हाही तुम्हाला गहू आणायला सांगितलं त्यावेळेस तुम्ही विचार केला की नरम पोळी पाहिजे असेल तर आपल्याला एमपी बोर्ड थोडा महाग जरी घेतला तर चालेल. परंतु आता असा विचार करा की आपल्या सर्वांचे मुलं आज मुंबई पुण्यामध्ये आहे, हे जाऊन दळण नाही आणत आहे. हे लोक काय विचार करतात की आपल्याला पीठ घ्यायचं. मग आता त्यांना समजा पीठ घ्यायचं असेल तर केवढा मोठा प्रश्न आहे सांगा बरं. आता तुम्ही वडील म्हणून त्यांना गाईड करा की पीठ घ्यायचं आहे तर बेटा तू पीठ कोणचं घेशील. आता तर तुम्हाला पूर्ण माहिती 100% ज्ञान होतं ना तुम्हाला गावातलं. मग आता तुमचं ज्ञान वापराने पोराला सांगा की या पीठातलं हे पीठ तू घे. सांगता येईल का तुम्हाला? मला नाही वाटत कोणाला सांगता येईल, कारण शक्यच नाही. पिठाच्या क्वालिटीकडे पण तुम्हाला फक्त इतकं सांगता येईल की गिरणी चांगली काम केलं, गिरणीमध्ये चांगलं काम झालं की नाही. परंतु गव्हाच्या पासून बनणाऱ्या ज्या पोळ्या आहेत या नरम होतील की नाही होणार हे कोणालाही सांगता येणार नाही. मग अशी परिस्थिती असेल, आता आपले जे मुलं जे पीठ घेणार आहेत भविष्यामध्ये, त्या मुलांनी कसं करायचं? मग ते काय करतात माहितीये का, त्यांची बायको सांगते अहो एक काम करा, तुम्हाला गहू आणायला मी पीठ आणायला सांगितलं ना तर आशीर्वाद, लक्ष्मी भोग, अन्नपूर्णा फार्म्स किंवा फॉर्च्यून चक्की या 4 पैकी ते आणाल बरं. कारण की आता काय झालं, आता झालं याचा ब्रँड तयार. ब्रँड तयार म्हणजे त्या आपल्या सुनेला किंवा आपल्या मुलाला आपल्याला त्यांना काय माहितीये, फक्त त्यांना काय माहितीये की अन्नपूर्णाचा मी आटा वापरला तर त्याच्यापासून नरम पोळी झाली. परंतु अन्नपूर्णाला हे माहितीये की ते पीठ कशापासून बनवलं. हे सर्व कापसाच्या व्यवसायामध्ये आहे. कापसाच्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस खरीददार आहे, खरीददाराला जोपर्यंत त्याचा कम्प्लीट लॅबोरेटरी टेस्टिंग करत नाही तोपर्यंत त्याला आयडियाच येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कळणार नाही याचं व्हॅल्युएशन आपण काय लावायला पाहिजे. तर याचाच अर्थ असा आहे की आपल्याला जशी गव्हाची प्रत कळते तशी यांना कापसाची प्रत कळायची असेल तर ते काय पाहतात त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला पुढे सांगतो. पण या मिनिटाला एवढंच लक्षात ठेवा की खरीददार हा अत्यंत हुशार असतो, कारण की तो तांत्रिक माणूस आहे. आणि तो अत्यंत हुशार याच्यासाठी आहे कारण की त्यांनी एक जरी चूक केली तर काय होईल, त्याचा मालक त्याला नोकरीतनं काढून टाकेल. कारण की धागा बनवताना तूटताट जास्ती होईल, युनिफॉर्मिटी येणार नाही, धागाचा युनिफॉर्म नाही आला तर त्याला भाव येणार नाही, तुमचं वेस्टेज वाढेल. त्याच्यामुळे अत्यंत जबाबदारीने गाठी घेईल आणि अत्यंत जबाबदारीने तो गाठी घेणार असेल तर या सगळ्या गोष्टी तो पाहिल. तर टेक्सटाईल इंडस्ट्री जी आहे अत्यंत डोळस आहे, प्रत्येक गोष्ट पाहून घेते. आणि ज्यावेळेस आपण विकतो, आपण जास्ती करून आपले शेतकरी बंधू आपण काय करतो की कापूस विकतो तर क्विंटलनी विकतो, आपण त्याच्या प्रॉपर्टीज कडे विशेष लक्ष देत नाही. हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. तर याच्यामधला सगळ्यात मोठा जो शब्द आहे तो आहे परिवर्तन. तर आपल्याला हे जे परिवर्तन करायचं असेल आणि मूल्यवर्धित साखळीमध्ये याच्यामुळे काय परिणाम होणार आहे या विषयाकडे तुमचं गांभीर्याने लक्ष वेधणे या सेशनचा सुद्धा आणि या प्रकल्पाचा सुद्धा एक भाग आहे. आणि टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणून शेवटचा मी तुम्हाला सांगतो, परत थोडासा वेगळ्या विचारावरती येऊ आपण सर्वजण मॉलमध्ये जातो. मॉलमध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण काय पाहतो, लुकडा माणूस पाहतो यार मला स्मॉल साईजचा शर्ट पाहिजे, मोठा पाहतो मला डबल एक्सेल पाहिजे, एक्सेल पाहतो. परंतु या सगळे एकाच कलर मध्ये आणि एकाच किमतीमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे जो ब्रँड बनवतो त्याला काय करावं लागतं, त्याला फक्त 10 शर्ट एवढा कापूस घ्यायचा नाहीये विकत किंवा कापड घ्यायचा नाहीये, त्याला 1,00,000 शर्ट एकसारखे बनवेल तेव्हा त्याचा ब्रँड बनेल आणि त्याला वेगवेगळ्या साईज मध्ये एकसारखे शर्ट बनवून त्याला मार्केटमध्ये फ्लोट करावं लागेल. म्हणजे आता त्याची रिक्वायरमेंट काय झाली, जो ब्रँड बनवणार आहे त्याची रिक्वायरमेंट झाली एकसारखं कापड. आता एकसारखं एवढं मोठं कापड पाहिजे असेल तर त्याची रिक्वायरमेंट काय झाली, एकसारखा दोरा आणि एकसारखा धागा.
हा पाहिजे असेल फॅब्रिक बनवायसाठी, कापड बनवायसाठी, तर त्यांची रिक्वायरमेंट काय झाली, एकसारखं क्वालिटीचं गाठी म्हणजे रुई, आणि एकसारखी रुई एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अमेरिकेप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला 200-200 एकर जमीन घ्यावं लागेल आणि तिथे आपल्याला एकसारखी व्हेरायटी लावावं लागेल. आता तुम्ही म्हणाल साहेब मजा घेऊन आले तुम्ही, म्हणजे तुम्ही हे आम्हाला वाटलं होतं की खूप काहीतरी चांगलं सांगणार आहे, 200 एकर आम्ही घेऊ शकणार आहे का, तुम्ही काही बोलतात. मला माहिती आहे नाही घेऊ शकणार आहे. म्हणजेच पर्याय काय राहिलेला आपल्याकडे की आपण 200 हेक्टर जमीन नाही घेऊ शकलो, पण एक हेक्टरवाले 200 शेतकरी एकत्र आल्यानंतर एकसारखा विचार नाही करू शकत. फरक काय झालाय, शेती नाही घ्यायची एकसारखी आपण 200, परंतु आपण 100-200 शेतकरी समजा एकत्र आलो तर निश्चितप्रमाणे आपल्यात आणि त्यांच्यात फरक राहणार नाही. फक्त आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यांना एकसारखा विचार करावा लागेल. आणि एकसारखा विचार करून काय करायचं आहे या प्रकल्पामध्ये, तुम्हाला एक आपण जसं सारखं कृषी विभाग म्हणते की एक वाण एक गाव. आता हे का म्हणते, कारण की एक शेतकरी तो, आता मी हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्यातला एकच शेतकरी खूप जागृत झाला आणि तो इतका जागृत झाला की त्यांनी कॉन्टॅमिनेशन, ट्रॅश, युनिफॉर्मिटी, कलर, प्रत्येक गोष्ट अत्यंत उच्च दर्जाची बनवली. मग त्याच्या कापसाला जास्ती भाव मिळेल का, नाही भेटणार. मी तुम्हाला का सांगितलं भेटणार नाही, परत समजून घ्या एक गोष्ट, कारण की एक शेतकऱ्याकडे मिळेल किती हो कापूस, 50 क्विंटल विकला तर किती गाठी बनतील त्याच्यापासून, 50 क्विंटल मध्ये गाठी बनतील 10, बरोबर ना, म्हणजे 10 गाठीचा कापूस तो एकत्र आणला तर त्या 10 गाठीला काय किंमत राहणार आहे मार्केटमध्ये, आणि 10 गाठीसाठी वेगळा कोणी प्रक्रिया करणार आहे का त्याची. सगळ्या शेवटी काय होतं की जिनिंग करिता कमीत कमी 550 क्विंटल कापूस एकत्र आला एकसारखा तर त्याच्यापासून 100 गाठीचा लॉट बनेल जो मार्केटेबल आहे. म्हणजे मार्केटेबल लॉट 100 गाठीचा आहे आणि 100 गाठीसाठी 550 क्विंटल आहे. तर तुमच्यातला एक शेतकरी जो 550 क्विंटल कापूस एकाच पिकिंगचा सोबत आणेल त्याच्यामध्ये निश्चितपणे मी सांगितलेल्या प्रॉपर्टीज राहतील. परंतु एक शेतकरी हे करू शकत नाही. म्हणून प्रकल्पाचा फाउंडेशन कशावर आहे माहितीये का, आपल्याला जगासोबत आणि जगासारखं आणि जगामध्ये जी काही किंमत मिळते हे सर्व मध्ये आपल्याला सुधारणा करायची असेल तर सर्वात पहिले आपण सर्व एक संघटन करूया आणि या संघटनाने एकसारखा विचार करून एकसारखा कापूस लावायचा, ज्याचं एका वेळेसचं पिकिंग कमीत कमी 100 गाठी बनवेल. आता त्याचं 100 गाठी बनवायला किती पाहिजे मी तुम्हाला सांगितलं, आजच्या तारखेमध्ये 550 क्विंटलची आपली रिक्वायरमेंट आहे. कारण की याही विषयावर मी येणार आहे की 550च का बरं, त्याच्यापेक्षा कमी का बरं नाही, याच्यामध्ये काय होऊ शकतं. म्हणजे आपण आता काय पाहिलं, आपण हे पाहिलं की इंडस्ट्रीला काय पाहिजे. आता मला माहिती आहे की सगळेजण विचार करतायत की साहेब तुम्ही इंडस्ट्री बद्दल एवढं बोलून राहिले, कधी शेतकऱ्यांचा विचार करा ना, आम्हाला काय पाहिजे. आम्हालाही कुणीतरी विचारा की शेवटी आमचे काय प्रॉब्लेम आहे. आम्हाला माहिती आहे आमचा प्रॉब्लेम काय, आम्हाला किती चांगली क्वालिटी काढली. आले होते आमच्या इकडे खूप शहाणपणा शिकवणारे, त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं आम्ही खूप काही केलं साहेब, शेवटी भाव नाही भेटला ना, आम्ही कशासाठी एवढं करणार आहे. आम्ही एवढा चांगला कापूस काढल्यानंतर मला समजा त्या गोष्टीचा चांगला भाव भेटला नाही तर मी काय करणार आहे. तर या प्रकल्पामध्ये त्याच्यासाठी असं काही केलेलं आहे, मार्केटिंगची व्यवस्थाच वेगळी केलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला बेटर क्वालिटी बेटर प्राइस भेटेल. परंतु एकटे इंडिव्हिज्युअल फार्मर देता येईल का, नाही. का देता येणार नाही, कारण की एक इंडिव्हिज्युअल फार्मर 550 क्विंटल एकाच स्ट्रोक मध्ये एकाच पिकिंगचं आणू शकणार नाही. म्हणून समूहाशिवाय हे शक्य नाही आहे. दुसरं काय प्रॉब्लेम आहे की आमची जी लँड होल्डिंग आहे ही अत्यंत कमी आहे. यामुळे आम्हाला सगळ्या लोकांना आम्ही एकत्र आलो तर याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रॉब्लेम येऊ शकतील. एखाद्याला नाही लावायची ही व्हरायटी, मग आम्ही काय करायचं. मी तुम्हाला एक सांगतो की कुठली गोष्ट हासिल करायची असेल आपल्याला तर सगळ्यात पहिले ती हासिल करायसाठी मी 2 पर्याय दिले, याच्यामधला दुसरा पर्याय निवडा, घ्या 300-400 एकर जमीन घ्या एकसारखा लावा. मग तुम्ही तुमचं मनाने करा ना, तुम्ही म्हणाल तसं वागा. ते आपल्याला शक्य नाही ना, आपल्या जवळ आपली लँड होल्डिंग कमी असल्यामुळे संघटन रूपामध्येच आपल्याला हे काम करावं लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की पहिल्या वर्षी आम्ही कितीही डोके फोडून सांगितलं तरी आपण आपले शेतकरी बंधू काय करतील, नाही 4 व्हेरायटी लावूच सांग लावतील, पण युनिफॉर्मिटी कमी होऊन जाईल. हा जो कंप्लीट प्रकल्प आहे या प्रकल्पाचा फाउंडेशन काय समजून घ्या. याच्यामधनं तुम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत नाही आहे. या प्रकल्पाचा फाउंडेशन हे आहे की आम्ही तुम्हाला जगामध्ये तुम्ही
तुम्ही पुढे जावं याच्यासाठी आपलं काही चुकत आहे का, चुकत असेल तर काय करावं लागेल, आणि ते करताना तुमच्या सोबत 4 पावलं आम्ही सोबत चालायला तयार आहोत. आम्ही तुम्हाला तंत्रज्ञान द्यायला तयार आहोत. आम्ही तुम्हाला म्हणजे याचा आपण वेगळ्या भाषेत विचार करायचा झाला तर मला सांगा की आपल्याला खंत नाही आहे का की आपल्या गावामध्ये मोठे कॉन्व्हेंट असते आणि मोठे मोठे कॉलेजेस असते, तर काय शेतकऱ्याचे मुलं आयास नसते झाले असते. प्रॉब्लेम काय आहे की शाळा नव्हती. परंतु आज आपण हा विचार करू की मी तुमच्या गावापर्यंत या प्रकल्पाच्या थ्रू आम्ही सर्व गावापर्यंत काय व्हायला पाहिजे ज्यांनी तुम्हाला हायेस्ट भाव मिळेल हे आम्ही आणून देऊ शकू. इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये का की यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर बट यू कॅनॉट मेक इट ड्रिंक. म्हणजेच आम्ही काय करू शकतो जास्तीत जास्ती तुम्हाला दिशा दाखवू शकतो. शेवटी करायचंय कोणाला, तुम्हाला. आणि आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये समजेलही की आपण जे केलेलं आहे सामूहिक म्हणजे सर्व मताने एकत्र येऊन जी शेती केलेली आहे, शेवटी त्याची मार्कलिस्ट निघेल ना. मार्कलिस्ट कोणची आहे? त्याची पहिली मार्कलिस्ट ही आहे की ज्यावेळेस तुमच्या गाठी पडतील त्याचा जे सॅम्पल तपासायला जाईल त्याच्यामध्ये तो दर्जा हासिल झाला आहे की नाही. आज मला माहिती आहे की पहिल्या वर्षी आपण हा प्रयोग करतो आहे, दर्जा जो जागतिक लेवलचा आहे आपल्याला हासिल करता येणार नाही, परंतु सुधारणा होणार नाही का? निश्चित होईल. अच्छा, आपण असा विचार करू की आपण आतापर्यंत काय करत आलो, आपण दर्जा सुधारण्यासाठी काही केलेला आहे का? आपण थोडासा आपल्या कृत्याकडे थोडासा आपण विचार करू आणि थोडंसं आपल्याला आपलं काही चुकलं असेल तर वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. माणूस सगळेजण चुका करतात. काळ जो आहे, काळ जसा चालतो तसा माणूस चालतो. आता तुम्हाला सांगतो की झालं काय. पहिले शेतकरी छोट्या छोट्या बैलगाड्यांमध्ये बैलबंड्यांमध्ये कापूस विक्री करायला न्यायचा, वेगळा कापूस काढायचा. आज गावामध्ये काय झालं, शेती झाली कमी, याच्यामध्ये आले मध्यस्थी म्हणजे पेटी परचेसर्स. आता पेटी परचेसर्सनी काय चालू केलं की तुमच्याकडनं कापूस घेतात, सगळा कापूस एकत्र करतात आणि ते फॅक्टरीमध्ये नेतात. ठीक आहे, परंतु ते तसं नेत नाही. बारीक डोळ्याचं शेतकऱ्याचं त्याच्यावर होतच ना. शेतकऱ्यांनी पाहिलं की हा तसा नेत नाही, हा त्याच्या महाजन सर, आपला आवाज म्यूट झालाय सर, आपला आवाज येत नाहीये. मला आता नेमकं माहित नाही केव्हापासून, बराच वेळ झाला का? जस्ट झाला सर, 2 सेकंद झाले असेल, जास्त नाही. आता आपण परत या विषयावरती येऊ की शेतकऱ्यांच्या बाबतीत मी असा सांगत होतो की काही चुका आपल्याच्याने पण झालेल्या आहेत जे आपल्याला मानायला काही हरकत नाही, कारण की चुका या चुकाच आहे. आणि आपल्याला काय चुका झाल्या याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधत होतो की काही काळापूर्वी आपण शेतकरी वर्ग आपल्या बैलगाड्यांमध्ये कापूस विक्री करायसाठी आणायचो. हळूहळू काय झालं की मध्यस्थी किंवा गावामध्ये एक पेटी परचेसर निर्माण झाला, तो कापूस विकत घ्यायला लागला आणि रात्रीच्या अंधारात थोडंसं पाणी मारून विकायला लागला. त्याला वाटायला लागलं की आपण जिनिंग वाल्याला ज्यांनी खरेदी केलं त्याला मोठा मूर्ख बनवलं. आता तो त्या दोघांच्या मधला प्रश्न, त्यांनी काय केलं, परंतु पाणी मारण्यात आलं. काही लोक असे पण होते की ज्यांचं नजर त्याच्यावरती पण होती. काही शेतकऱ्यांना असंही वाटलं की हा करत असेल तर मग आपण कोणतं घोडं मारलाय, थोडस आपण त्यांनी चालू केलं. नंतर काय झालं माहितीये का, आजची स्थिती तर अशी आली आहे की पिकिंग करणारी बाई पण एक लोटा मारून टाकते ना आतमध्ये. आता ही सर्व सगळीकडे झालेली आहे, हा माझा आरोप नाही आहे, परंतु माझं काय म्हणणं आहे, दिशा कुठल्या बाजूला चालली आहे? दिशा आपली चाललेली आहे अधोगतीकडे. आपण प्रगती करत आहे का याच्यामध्ये? नाही. आता याचा परिणाम काय होणार, जेवढा मॉइश्चरचा कापूस जास्ती येईल त्याचा कलर वेगळा वेगळा व्हायला लागला, त्याचा कलर खराब व्हायला लागला, कॉटनची क्वालिटी खराब व्हायला लागलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल आता की आपण सर्व जो समूह आहे या समूहाला या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहावं लागेल की आपण जेव्हा कापसाचं पिकिंग करतो त्यावेळेस कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे, आपण स्टोरेज करतो तेव्हा काय काळजी घ्यायला पाहिजे, आपण स्टोरेज करून जेव्हा न्यू कापूस विक्री करायसाठी तेव्हा काय काळजी करायला पाहिजे. आपलं प्रत्येक कृत्य जे कापूस हा ज्या दिवशी जन्मला त्याच्यासोबत ट्रॅश होती का नव्हती, त्याच्यासोबत कॉन्टॅमिनेशन होतं का नव्हतं,
या सर्व गोष्टी आपल्याला अवॉइड करता येऊ शकतात. कशा करायच्या त्याच्यासाठी या कंप्लीट प्रोजेक्ट मध्ये 2 ट्रेनिंग्स आहे. या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भविष्यात दिल्या जाणार आहे की पिकिंग करताना काय काळजी घ्यायची, काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टी भविष्यात येणार आहे. आज आपण फक्त काय करतोय, फक्त टॉपिकला छेडून म्हणजे मला अवेअर करायचं तुम्हाला काय काय परिस्थिती आहे, आपण काय करतोय, म्हणजे प्रकल्पाची दिशा मला काय आहे तुमच्या समोर मांडायची आहे. प्रकल्पाची दिशा ही आहे की या पूर्ण गोष्टींमध्ये एकत्रित येऊन आपल्याला सुधारणा करायची आहे. ऍडेड मॉइश्चर त्याच्यात टाकायचं नाही आहे आणि व्हॅल्यू एडिशन करताना जे पुढच्या यांना जे पाहिजे त्या प्रकारचा आपल्याला कापूस आपल्याला डेव्हलप करायचा आहे. आता आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. प्रकल्पाचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे आतापर्यंत मी सांगितलं, पण आता या ऑब्जेक्टिव्हला आपण डेफिनेशन देऊ. डेफिनेशन म्हणजे याला या चौकटीत बसवू की मी जे बोललो ही वाफ, परंतु मी जे बोललो त्याला मला सांगावं लागेल की मी जे बोलतो म्हणजे एक्झॅक्टली मला काय हवं आहे. तर मला काय पाहिजे आहे, प्रत्येक शेतकरी बांधवांना आणि जे कोणी कापसाशी रिलेटेड लोक आहे यांच्यापर्यंत ही बाब पोचवायची की तांत्रिक दृष्ट्या हा जो खरीददार आहे गाठीचा, हा रुईच्या गाठींमध्ये काय पाहतो, तर तो काय पाहतो मी तुम्हाला सांगतो. त्याला युनिफॉर्मिटी पाहिजे. युनिफॉर्मिटी किती पाहिजे त्याला, त्याला अपेक्षित आहे 49 ते 50%, किंवा आपण त्याला दुसऱ्या मोडमध्ये करेक्ट हे केलं काय म्हणतात त्याला टेस्टिंग केलं तर 82%. आता ही ना तुम्हाला ना मला दोघांनाही कळू शकणार नाही की 50% आहे का 30% काय आहे, हे कोण सांगेल. हा कापूस जेव्हा प्रयोगशाळेत जाईल तर आपण जे काही काम केलेलं आहे त्याच्यापासून जो काही फायनल प्रोडक्ट बनलेला आहे याच्यामध्ये समजा 49 ते 50% ची युनिफॉर्मिटी असेल तर हे आपलं टार्गेट आहे. आपलं टार्गेट काय, आपल्याला ही लेवल अटेंड करायची आहे की आपल्या सर्वांचा पासून आपण जे सामूहिक ग्रुप करून हा जो कापूस पासून गाठी तयार करू यामध्ये 49 ते 50% आपल्याला याच्यामध्ये युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. दुसरं आपलं टार्गेट काय, दुसरं आपलं टार्गेट असं आहे की माझे गाठीमध्ये जी फायनल ट्रॅश आहे त्याच्यामध्ये जो काळी कचरा आहे याची जी समजा टक्केवारी पाहिली तर 2% जास्त त्याच्यात मला ट्रॅश नको आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये काळी कचरा हा जो प्रकार आहे हा 2% जास्ती असला तर हेवी डिस्काउंट व्हायला लागतो कापसाला. आणि जे मी सांगितलं 3000 रुपयांनी आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमीनी विकावं लागत आहे आपल्याला. हे याचे कृत्य जे होऊन राहिले हे ट्रॅश आणि युनिफॉर्मिटी जे मी सांगितलं हे याच्यापेक्षा खाली आहे म्हणून. आता कॉन्टॅमिनेशन, त्यांना कॉन्टॅमिनेशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, असं 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 फॉरेन मटेरियल, असं ट्रॅश की जे मशीननी निघणं सहजी शक्य नाही आहे. म्हणजे चाळणी लावून जसे खडे निघतात तसं कापसाला सुद्धा एका प्रोसेस मधनं त्याच्यातनं हेवियर इम्प्युरिटीज काढता येतात. परंतु कॉन्टॅमिनेशन जे आहे याच्यासाठी जसं एक तर आपल्याला मजूर लावून ते कॉन्टॅमिनेशन काढावं लागेल, नाही तर मशीन्स त्याच्यासाठी खूप प्रचंड भागातल्या आहेत. जे ग्रेन सॉर्टर सारखं आहे, ग्रेन सॉर्टर तुम्हाला माहिती असेल की ग्रेन सॉर्टर मध्ये जेव्हा दाना जातो त्यातला खराब आहे तेवढाच तो दाना बाहेर खाली निघून जातो. अशा प्रकारची हाय टेक्नॉलॉजी लावावं लागेल. मग आपण समजा 5 ग्राम प्रति किलोच्या पर्यंत ट्रॅश आपण करू शकलो हा प्रयोग तर निश्चितपणे आपण जागतिक दर्जाला हासिल करू. तसं तर आपलं एम पाहिजे 0, पण माझं काय म्हणणं आहे, लेट अस गो द फर्स्ट स्टेप. आपलं पहिलं स्टेप काय की जगात जे चाललं त्या लेवलला तर येऊ आपण पहिले. तर आपलं एम असा आहे, जसं सगळे सेल्समनला मार्च पर्यंत टार्गेट असतं तर यावर्षी आपलं टार्गेट आपण काय सेट केलेलं आहे की कॉन्टॅमिनेशन 5 ग्रामच्या वरती आपला जायला नको. त्याच्यानंतर आरडी म्हणजे पिवळटपणा आणि लालपणा हा वाढायला नको. हा हा कशाने वाढतो मी तुम्हाला जसं सांगितलं की नैसर्गिक आर्द्रतेपेक्षा जादाची आर्द्रता गेल्यानंतर त्याला जेव्हा आपण एखाद्या बंद रूम मध्ये स्टोअर करतो जिथे व्हेंटिलेशन नाही आहे आणि अशा जागी त्याचा पिवळटपणा वाढतो, तर आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. उपजत कापूस हा पांढरा शुभ्र असतो, उपजत 75%च्या वरच असतो. परंतु यामध्ये वेचणी करताना समजा आपण कवडीचं वेचत गेलो, याच्यात टाकत गेलो, कवडी टाकत गेलो, कवडीमुळे सुद्धा कलर खसरू शकतो. त्याच्यानंतर मायक्रोनियर म्हणजे त्याची तलमता, त्याची इलॉंगेशन, मॅच्युरिटी आणि स्ट्रेंथ, हे जे 4 आहे ना याचे मी किती किती पाहिजे मी तुम्हाला सांगितलं. परंतु या सर्व गोष्टी तुम्ही म्हणाल आमच्या हातात आहे का, यस तुमच्या हातात आहे. काय हातात आहे तुमच्या, तुमच्या हातात हे आहे की पिकिंग करताना समजा
आपण कच्चा कापूस म्हणजे जे काय म्हणतात त्याला कवडी पीक करायचं अवॉइड केला आणि चांगले पूर्ण फुललेले मॅच्युअर्ड बोंडातनं कापूस काढला तर हे प्रमाण निश्चितपणे आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत येईल. आता हे सर्व सांगितल्यानंतर परत तुमच्या डोक्यात एक हे प्रश्न निर्माण झाला, ठीक आहे साहेब आम्ही केलं, समजा आम्हाला मिळणार काय हे सांगा ना. कारण की सगळ्यात शेवटी आपण हे मिळणार काय हे समजलं तरच मजा आहे ना त्याच्यामध्ये. तर माझा हा दावा आहे की समजा तुम्ही हे वर जे लिहिलेलं आहे की कॅरेक्टरिस्टिक्स अशा प्रकारचे हवे, या कॅरेक्टरिस्टिक्स पर्यंत आपण पोहोचू शकलो तर कुठलाही गाठीचा खरीददार कमीत कमी 2000 रुपये खंडी जास्ती देईल. मी हे कशावरनं सांगतोय, मी एक टेक्सटाईल इंजिनियर आहे. मी हे जे 2000 देणारा माणूस आहे ना, हा तुमच्या कापसाच्या गाठी करता तुटून पडेल. हा का पडेल माहितीये का? हा याच्यासाठी तुमच्या गाठींसाठी येईल, कारण की अशा गाठी त्याला समजा मिळाल्या तर त्याचा एफिशियन्सी वाढेल, त्याची युनिफॉर्मिटी वाढेल, त्याचं म्हणजे त्याची जी काय म्हणतात एफिशियन्सीला कार्यक्षमता वाढेल, त्याच्यानंतर युनिफॉर्मिटी म्हणजे एकसारखेपणा दोऱ्यामध्ये येईल, त्याच्यानंतर त्याची दोऱ्याची ताकद चांगली राहील, त्याचा वेस्टेज कमी राहील आणि सगळ्यात मोठं कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे रुईपासनं धागा बनवण्याकरता होणारा जो आर्थिक खर्च आहे हा त्याचा एकदम कमी होईल. आणि फायदा कशात होईल, हायर कॉस्ट त्याला मिळेल यार्नची, म्हणजे धाग्याला त्याला प्राइस जास्ती मिळेल. आता ह्या सर्व गोष्टी तुमच्या या कापसामुळे येत असेल तर तो तुम्हाला 2000 रुपये सहज 100% सहज 2000 रुपये खंडीने जास्ती घेईल. आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही द्याल का आम्हाला, त्याचं आपण बोलू. आपला सेकंड सेशन आहे, त्याच्यामध्ये प्रकल्प तुमच्यासाठी 2000 ची व्यवस्था करू शकेल का. आता सध्या मी जे सांगत आहे मला असं वाटतं याच्यात कन्फ्युजन नको, याच्यासाठी मी परत एकदा सर्वांना सांगतो आहे की 2000 रुपये प्रति खंडी चालता चोर रुईच्या गाठीला देईल. पण तो केव्हा देईल माहितीये का, ज्यावेळेस मी तुम्हाला या स्लाइडच्या पहिले जे सांगितलेलं आहे अशा प्रकारची युनिफॉर्मिटी, ट्रॅश, कॉन्टॅमिनेशन, आरडी, बी प्लस, मायक्रोनियर, इलॉंगेशन, मॅच्युरिटी हे राहिलं तर. आणि ह्या सर्व असायसाठी तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला पुढच्या भागात सांगत आहे. पण तुम्ही हे समजून घ्या की ह्या सर्व मार्कलिस्ट प्रमाणे असेल तर पोरगा मेडिकलला जाईल, जसं आपल्याला वाटतं की पीसीएम मध्ये इतकं आणि याच्यात इतकं मिळालं तर माझ्या मुलाला 100% ऍडमिशन मिळेल. तर मी तुम्हाला जे सांगत आहे ना 2000 रुपये खंडी, हा सुद्धा खूप कॉन्झर्वेटिव्ह सांगत आहे, कमी सांगत आहे मी जो मिळेल एखाद्या त्याच्यापेक्षा जास्ती मिळेल, परंतु 2000 रुपये खंडी मिळेलच मिळेल. आणि 2000 रुपये प्रति खंडी याचं समजा आपण कापसात रूपांतर केलं तर 200 रुपये क्विंटल मध्ये त्याचा भाव जातो. आपल्याला हे पाहायचं आहे की आपण एकत्रित कापूस आणला आणि त्याच्यापासून आपण जिनिंग केलं आणि जिनिंग करून आपण गाठी आणि सरकी विकली तर आपल्याला आर्थिक लाभ काय होणार आहे आणि आर्थिक लाभ तुम्हाला निश्चित मिळेल का. आता मी तुम्हाला सांगतो काय काय होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कापूस विक्री करण्याच्या जागी तुम्ही गाठी आणि तुम्ही सरकी विक्री कराल त्यावेळेस सगळ्यात पहिले काय होईल तर तुमचा जो काही एपीएमसी सेस लावतो आहे एका खरीददाराला, म्हणजे एक तुम्ही नाही विकलं म्हणजे तुम्ही नाही केलं तर कोणीतरी व्यवसाय करेल ना. हा जो कोण व्यवसाय करेल, एखादा जिनर स्वतः घेत असेल ना तर एखादा व्यापारी घेऊन जिनिंग करत असेल, या लोकांना तुम्ही कापूस या स्वरूपात विकला तर 55 रुपये हा सेस मार्केटला द्यावा लागतो, 1 रुपया 5 पैसे प्रमाणे. होऊ शकतं काही एपीएमसी कमी पण सेस घेतात, परंतु 1 रुपया 5 पैशाच्या हिशोबाने केलं तर जवळपास 55 रुपये प्रति क्विंटलचं सेव्हिंग होत आहे. का सेव्हिंग होत आहे, कारण की आता तुम्ही रॉ कॉटन नाही विकत आहे, आता तुम्ही काय विकतायत, सरकी विकतायत आणि गाठी विकतायत. दुसरं काय की आता आपण आतापर्यंत जे बोललो ना थोडासा सब्जेक्ट वेगळा नेतो आणि खूप अत्यंत महत्वाचा आहे, प्रत्येकाला समजण्यासाठी समजावून घ्यावा असं माझी इच्छा आहे. आज काय होऊन राहिला माहितीये का की कापूस जो आहे कापसाला जिनिंग केल्यानंतर काय निघाला, सरकी निघाली आणि याच्यामधनं रुई निघाली. रुईचा भाव काय आहे, रुईचा भाव आहे 130 रुपये किलो आणि सरकीचा भाव किती आहे 30 रुपये किलो. म्हणजे नॅचरली काय पाहिजे आपल्याला की रुईचं प्रमाण या कापसातून जास्ती निघालं तर समजा 1% रुईचं प्रमाण जास्ती निघालं तर 1% सरकीचं प्रमाण कमी निघेल, म्हणजे 1% सरकीचं प्रमाण कमी निघालं म्हणजे 30 रुपये किलोवाला 1% कमी होईल आणि 130 वाला 1 रुपये वाढेल. आता मग जगाचे स्टँडर्ड्स काय, आपण कुठे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑस्ट्रेलिया 55 क्विंटल प्रति हेक्टर काढते, चायना 50 काढते, जग 24 काढते, भारत 15 काढते ना आपण 10 काढतो, तर इथे आपण कुठे आहोत.
आपण इथे पण आपला फज्जी नंबर आहे. काही पर्टिक्युलर ट्रॅक्स आहेत दर्यापूर सारखे तुमच्या याच्यात अचलपूर दर्यापूर, तिथे रुईचा उतारा चांगला आहे. परंतु आपल्या भारतामध्ये रुईचा उतारा जगाच्या पेक्षा तुलनेत खूप मागे आहे. मग आता याच्यात हायएस्ट किती आहे, तर याच्यामध्ये 42% पर्यंत लोक गेलेले आहेत आणि आपण आहोत 33 आणि 34च्या मधात. आणि आज जगाचा एव्हरेज आहे 37, म्हणजे 37% रुई उतारा जग गेलेला आहे. हायएस्ट गेलेले 42 पर्यंत. परंतु आपण खूप मागे राहिलो. म्हणजे आपल्याला काय होणार की आपल्या कापसाला जादाचा भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी त्याच्यामध्ये रुईचं प्रमाण सरकीच्या प्रमाणापेक्षा कमी पाहिजे. आता मी तुम्हाला काय विशेष धंदा सांगितला की तुम्ही कापूस न विकता लिंट बेस्ड मार्केटिंग करा. लिंट बेस्ड मार्केटिंग म्हणजे तुम्ही जिनिंग मध्ये जाऊन तुमच्या समूहाचा जो काही कापूस आला याचा तुम्ही दळणवळण करून घ्या, याच्यापासून रुई गाठी आणि सरकी बनवा. आता याच्यामुळे काय होईल की रुई जी आहे, रुईचं प्रमाण जास्तीवाला तुम्ही सीड सिलेक्ट केलं तर मग काय होईल की तुम्हाला देखील समजा तुम्हाला आज 33चा रुई उतारा भेटला तर तुम्हाला लागतंय 550 क्विंटल कापूस जेव्हा तुमच्या 100 गाठी बनतील. पण जसा जसा तुमचा रुई उतारा वाढत जाईल तसा तसा हा कापूस जो 100 गाठी बनवायला लागणार आहे हा हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागेल. आता 450 क्विंटल मध्ये सुद्धा तुमच्या रुईच्या 100 गाठी निघतील. पण त्याच्यासाठी रुई उतारा जो आहे हा 37 ते 38% म्हणजे जगाच्या हिशोबाने जायला पाहिजे. मग आपण आता याच्यापर्यंत लक्ष का दिलं नाही? आपला कुठे चुकलंय का? हो, कुठे चुकलंय? आपण ज्यावेळेस कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो तर आपल्याला सीड जेव्हा आपण सरकी पसंत बियाणं पसंत केलं, आपण काय मागितलं होतं? आपल्याला जड बियाणावाला द्या, हेवी सीडवाला द्या. आता हेवी सीडवाला तुम्ही घेतलं, याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे, जे मार्केटला खपेल तसा विकेल. ज्या कंपनीज आहे सीड बनवणाऱ्या त्यांनी काय विचार केला की शेतकऱ्यांचा चॉईस काय, जड बियाणं पाहिजे त्यातलं, मग ते जडवाला द्यायला लागले. आता त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की या मूल्यवर्धन साखळीमध्ये तुमचा घेतलेला कापूस जो आहे त्याला 550 क्विंटल लागल्यानंतरच त्याच्यापासून 100 गाठी मिळायला लागला. म्हणजे काय झालं, खरीददाराने तुम्हाला परत डिस्काउंट दिला. आपण आता याची व्याख्या करू की याचं म्हणजे रूपांतर रुपयात करू. तर रुपयात केल्यानंतर काय येतं समोर पहा तुम्ही की आपला 1% रुईचा उतारा वाढला तर 100 रुपये प्रति क्विंटलचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे तुम्ही जे आता बियाणं सिलेक्ट कराल यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय पाहायचं आहे की तुमचा 100 गाठीसाठी एकंदर लागणारा कापूस किती. म्हणजे 1% रुई उतार्यामध्ये तुमच्या सुधारणा झाली तर 100 रुपयाचा फायदा तुम्हाला इथे होईल. आणि आज का होत नाहीये? हा याच्यासाठी होत नाहीये कारण की तुम्ही ज्यावेळेस विकायला घेऊन जाता तो खरीददाराला कापूस पाहून थोडी ना समजतं की याचा रुई उतारा किती आहे, त्याला जिनिंग केल्यानंतर कळेल. आता छोट्या जिनिंग वरती करायचं म्हटलं तर जवळपास अर्धा पाऊण घंटा एका माणसाचा यायला लागेल. तर जोपर्यंत याची जाण तुम्हाला येणार नाही की माझ्या कापसाचा रुई उतारा जादा आहे म्हणून माझ्या काय म्हणतात त्याला कापूस विक्री करताना मला जास्ती किंमत मिळायला पाहिजे, तोपर्यंत हे होणार नाही. आता तुम्ही कितीही म्हटलं तरी खरीददार मोठा, कारण की तुम्ही घेऊन गेल्यानंतर विकायचं आहे. खरीददार म्हणतो यार तू काही सांगा 37 नाही आहे, हा 35च आहे. 2% म्हणजे 200 रुपयाचं नुकसान झालं तुमचं. परंतु तुम्ही समूह केला आणि समूह करून तुम्ही तुमचा कापूस विक्री न करता त्याच्यापासून जिनिंग केला, याचा लाभ निश्चित कोणाला होणार आहे? शेतकरी घटकांनाच होणार आहे. हे जे याच्यामध्ये आहेत यांनाच होणार आहे. याच्याशिवाय अनेक फायदे आहे. अनेक फायदे कसे आहेत आपल्याला की याच्यामध्ये जिनर्स मार्जिन. आता जिनर तर काहीतरी कमवत असेल ना, ज्या अर्थी एवढा मोठा काम करतो. तर आता जेव्हा तुम्ही काय करून आले, रॉ कॉटन नाही विकत आहे, आता तुम्ही काय विकणार आहे? रुई आणि सरकी. रुई आणि सरकी तुम्ही विकणार आहे. याच्यामुळे जो जिनर आहे तो तुम्हाला फक्त तुमच्याकडनं काय घेणार आहे? मेंडिंग मनी, म्हणजे त्याला कन्व्हर्ट करायसाठी जो पैसा लागतोय तो. आता परत तुमच्या डोक्यात नवीन प्रश्न निर्माण झाले, मग तो किती घेईल, मग तो कुठे करेल, मग आम्हाला, म्हणजे त्याचे सगळ्याचे उत्तर येणार आहे. आपण या प्रकल्पामध्ये असा एकही प्रश्न राहणार नाही या दृष्टिकोनातून डिझाईन केलेला आहे. आणि समजा या उपरी तुमच्या डोक्यामध्ये शंका ज्याही राहतील, आजचा सेशन संपेपर्यंत प्रत्येक शंकाचं निराकरण आपण करू. आणि निराकरण नाही करता आलं तर निश्चित आम्हाला तुमच्या शिकता येईल आणि आपल्याला सुधारणा करता येईल. म्हणजे आपला एम काय आहे की तुमचे जे काही प्रश्न विचारले जातील त्याच्यातनं एक तर शंकेचं निराकरण होईल, नाहीतर प्रकल्पामध्ये सुधारणा होईल. त्याच्यामुळे आपण हे सगळं झाल्यानंतर प्रश्न विचाराल, परंतु प्रश्न विचारायच्या पहिले माझी
फार मनापासून इच्छा काय की प्रकल्प समजून घ्या. न समजता प्रश्न विचारले तर मग मजा नाही, की फक्त प्रश्न विचारायचे आणि आपल्याला अपोज करायचं याच्यासाठी प्रश्न नाही विचारायचे. आपल्याला कुठेतरी जिंदगीमध्ये पुढे जायचं आहे आणि पुढे जाताना आपल्याला काहीतरी या व्यवसायाबाबतीत शिकायचं आहे, म्हणून आपण ह्याच्यात करायचं आहे. या प्रकल्पाचा पुढचा उद्देश सांगतो काय. शेतकरी बंधूंनो, तुम्ही ज्या दिवशी रुईच्या गाठी विकायला शिकाल, सरकी विकायला शिकाल, तर तुम्हाला नंतर डोक्यात यायला लागेल, यार आपण हे जे आहे ना व्हॅल्यू एडिशन सरकीत पण करू शकतो. सरकीसाठी आपण एक जरी एक्सपिलर लावलं आपल्या गावामध्ये आणि हे सरकी विक्री करण्यापेक्षा हे सरकी आणली आपण आणि या सरकीपासून तेल काढलं, ढेप काढली, तर ढेप तर आपल्या जनावरांनाच लागून राहिली. आणि राहिली सरकीचं तेल, तर सरकीच्या तेलामध्ये असं फ्लक्च्युएशन नाही आहे की सरकीचं तेल हे 55 रुपये किलो आहे आणि 45 रुपये किलो आहे, त्याचा दर्जा आहे, असा आहे तसा आहे. त्याच्यामध्ये जास्ती फ्लक्च्युएशन नाही आहे. त्याच्यामध्ये जवळपास फिक्स रेट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला विक्री करायचा वेळ आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिपेंडन्सी तुमची नाहीये कोणावरती. तुम्ही जो तेलाचा खरेदीदार आहे रिफायनीवाला, तो जो काही रेट लावेल त्याने विकता येईल. म्हणजेच काय आहे की यामध्ये तुमचा जो स्पेअर टाइम आहे, आपल्या घरचे जे रिसोर्सेस आहे, आपल्या सर्व लोकांना आपल्या हा एक व्यवसाय म्हणून पाहता येईल आणि मूल्यवर्धक साखळीमध्ये एक मूल्य समजा आपण सुद्धा वाढवू शकलात आपल्यासाठी, तर निश्चित याने शेतकऱ्यांची प्रगतीच होणार आहे. तर अशा प्रकारे मी ते आतापर्यंत तुम्हाला सांगितलं. यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला यामध्ये समूह करून एकसारखं वाण लावून याच्यामधनं जिनिंग आणि आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आपला जो सेकंड सेशन आहे याच्यानंतर मला वाटतं तो 3 ते 5 आहे. त्यामध्ये ही सगळी विकायसाठी शासनाने काय व्यवस्था केलेली आहे, याचे तुम्हाला पैसे कधी मिळतील, हे पैसे किती मिळतील, याचं सगळं विश्लेषण आपण केलेलं आहे. आता फक्त आपण जे बोलणार आहोत या प्रकल्पामध्ये, फक्त आतापर्यंत जे बोललो यालाच आपण आता एक एक स्टेप खोल जाणार आहोत. आता आपण काय विचार करतोय की हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे आपला, ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपला की डिमांड बेस्ड सप्लाय. डिमांड काय आहे मी तुम्हाला सांगितली आहे आणि आता सप्लाय कोणाच्या हातात आहे, तुमच्या. तर तुम्हाला डिमांड बेस्ड सप्लाय करायचा असेल तर सगळ्यात पहिले तसं या स्लाइड मध्ये दिलेलं आहे, एक गाव एक वाणचा कमीत कमी तुम्ही लावावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की आमच्या सोबत जे कुठले शेतकऱ्याचे समूह जुडले जाणार आहे, यामध्ये कृषी विभाग आहे आणि पणन विभाग आहे. त्या विभागांकडनं अशा लोकांच्या शेतींवरती व्हिजिट होणार आहे. म्हणजे निश्चितच याला मॉनिटरिंग खूप जवळनं होणार आहे आणि मॉनिटरिंग हे जवळनं झाल्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये काही ना काही प्रकारे वाढ होईलच. कारण आपलं उत्पादनच आज कमी आहे, तर याच्यामध्ये निश्चितपणे वाढ संभवते. हा आपला एक वेगळा फायदा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इम्प्रूव्हिंग द स्टोरेज फॅसिलिटीज. म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये हा स्टोअर करताना कसा करायचा आहे, तर मी तुम्हाला काय सांगितलं, व्हेंटिलेशन पाहिजे. व्हेंटिलेशन म्हणजे आपण जेव्हा स्वच्छ जागेवर आपल्याला कापूस टाकायचा आहे जिथे हवा खेळती आहे, याच्यामुळे. आणि आर्द्रता जी आहे, आर्द्रता ही नैसर्गिक पाहिजे कापसाची स्टोअर करताना. त्याच्या आतमध्ये आपण ऍडेड मॉइश्चर नको. आणि बरेचसे जे इरिगेटेड ट्रॅक आहे तिथे आर्द्रतेचं प्रमाण कापसामध्ये नैसर्गिकरित्या जास्ती असते. आणि नैसर्गिकरित्या समजा 11% आणि 10% वगैरे असेल असा कापूस व्हेंटिलेशन बगर आपण स्टोअर केला तर निश्चितपणे त्याचा कलर डिकलर होण्याची शक्यता आहे. याच्यामुळे पुढचं काय याच्यामध्ये की पिकिंग करताना कवडी तुम्ही अवॉइड केली तर आता प्रॉब्लेम काय माहितीये का, हे अमेरिकेला पॉसिबल नाही आहे पण आपल्याला आहे. का बरं आहे, कारण की आपल्याला मजूर पिकिंग करतो. आता प्रश्न काय येऊन आला परत की तुम्ही म्हणाल की साहेब पिकिंगच, आता तुम्ही शेती करून पहा, पिकिंग करणं किती कॉस्टली आहे, मजूर आणणं किती कॉस्टली आहे, आता आपण किती म्हटलं तर ते कवडी घेणार आहे. प्रश्न काय समजून घ्या तुम्ही हे म्हणतात हे प्रॉब्लेम 100% आहेत, 1% 100% आहेत. परंतु प्रॉब्लेम काय येतोय की त्या मजुराने जे वेचताना कवडी वेचलेली आहे याचा 1000% इम्पॅक्ट तुमच्या व्हॅल्यू ऑफ सेल्स वर झालेला आहे. सेल्स व्हॅल्यूवर याचा परिणाम उलटा कसा झालेला आहे, मायक्रोनियर कमी, पिवळटपणा जास्ती, लालपणा जास्ती, स्ट्रेंथ कमी, या जो प्रकार झालेला आहे. याच्यामुळे अल्टिमेटली मूल्यवर्धक साखळीमध्ये पुढच्या यांनी कमी भाव दिलेला आहे. तर कवडी आता अवॉइड कशी करायची, तर आपल्याला एकच आहे, पहिला पर्याय काय की
की आपल्याला मजूर वर्गाला प्रशिक्षित करावं लागेल, तुम्हाला त्यांच्यावर जास्ती मॉनिटरिंग करावं लागेल आणि नाही तर त्यांना इन्सेंटिव्ह द्यावं लागेल. आता प्रश्न एवढा होता की तुम्ही अजून इन्सेंटिव्ह दिलं, पहिलेच हे 10 रुपये 15 रुपये याच्यात अजून टाकले पैसे, तर हे खरोखरच परवडण्याजोगं आहे का? तर हा अभ्यास आपल्याला करावा लागेल की आपण हे सर्व केल्यामुळे आपल्याला मूल्यवर्धन किती होणार आहे आणि आपल्याला याच्यावर खर्च किती होणार आहे. सगळ्यात शेवटी हा व्यवसाय म्हणूनच पाहावा लागेल आणि व्यवसाय म्हणून याला ऑप्टिमायझेशन आपल्याला करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावरती येऊ की रुई उतारा. रुई उतारासाठी मी सांगितलं की तुमच्या समूहाद्वारे 2 गोष्टीकडे विशेषतः लक्ष देणं जरुरीचं आहे. पहिली गोष्ट ही आहे की आपण जी व्हेरायटी घेतोय त्या व्हेरायटीची जी तंतूची लांबी आहे त्या तंतूच्या लांबीप्रमाणे भाव वाढत जातात. प्रतिखंडी जो भाव आहे ना, प्रत्येक 1 मिलीमीटरला प्रतिखंडी रुईचा भाव 1 लाख रुपये एका 100 गाठीत वाढतो. आलं लक्षात? 1 लाख रुपये 100 गाठीमध्ये प्रत्येक ऍडिशनल 1 mm वाढतो. आणि तुम्हाला हे आपलं जे सपोर्ट प्राइस किंवा हमी दराचं जे सर्क्युलर आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही जेव्हा पाहा तेव्हा लक्षात येईल. माझ्या समोर एक जुनं सर्क्युलर आहे, हे आहे ना खाली. तुम्हाला नेटवरती मिळू शकेल. नेटवरनं तुम्ही समजा काढलं तर हमी दरामध्ये तुम्हाला दिसेल की जसं जसं लांबी वाढते, आपल्या तंतूची लांबी जशी जशी जास्ती होईल तसं तसं याची किंमत जी आहे हमी दर हा वाढतोय. आणि हमी दरच का, इव्हन आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला त्याची किंमत पण वाढेल. आज मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की तुमच्या इथे जे उत्पादित होऊ शकणारा हायेस्ट स्टेपल लेंथ आहे ते तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या अकोट साईड समजा सलाईन ट्रॅक आहे आणि तिथे मी म्हटलं 32 mm काढतो तर शक्यच नाहीये. परंतु ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला सॉइल काय टेस्टिंग करून आपण समजा CICR ला विचारलं तर ते आपल्याला सांगू शकतील की इथे हायेस्ट स्टेपल लेंथची व्हरायटी कोणती येऊ शकते. आता मी माझ्या अनुभवातनं सांगतो, मला 30 वर्ष या व्यवसायामध्ये आहे, मी या पदावर आहे, या कंपनीमध्ये काम करतोय. 17 वर्ष माझे क्वालिटी कंट्रोल मध्ये गेले. मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये 35 mm पर्यंत कापूस यायचा. आणि तुम्हाला समजा मी नावं सांगितलं तर लक्षात येईल पहा. जे जुने लोक आहेत त्यांना आठवत असेल, आपण वरलक्ष्मी बनवायचं आठवत असेल तर आपल्याकडे MCU5 वरलक्ष्मी, तर अशा ज्या व्हेरायटीज होत्या त्या सगळ्या 32च्या वरती होत्या, DCA 32. आता काय होऊन मला माहितीये का की आपण पूर्ण सर्व महाराष्ट्र एकच स्टेपल लेंथच्या जवळपास आहोत आणि ते आहे 29 to 30 mm. आता मला सांगा की सगळेजण एकच स्टेपल बनवतील तर याच्यामुळे होऊन काय राहिला की जे हायर स्टेपल लेंथ जिथे येऊ शकत होतं तिथे पण आपण कमी स्टेपल लेंथ घेतलं, तरी तर तुमचं फार मोठं नुकसान आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या समूहाला हे गाईड करावं लागेल आपल्याला की ते जास्तीत जास्त तंतूची लांबी असे कुठले वाण येऊ शकेल आणि हे CICR किंवा कृषी विभाग निश्चितपणे सांगू शकेल. आणि मला जेवढं कळतं त्याप्रमाणे जिथे इरिगेटेड ब्लॅक सॉइल आहे तिथे चांगले वाण येऊ शकतात ज्याची स्टेपल लेंथ जास्ती आहे. आणि त्यामुळे तुमचं हे सुद्धा लक्ष पाहिजे की आपल्या शेताचे त्याला जमिनीची प्रत पाहून इथे जास्तीत जास्त स्टेपल लेंथ वाली व्हरायटी आपल्याला कोणची मिळू शकते आणि निश्चित ती लावावी. आपण आता थोडक्यात या प्रकल्पाचा एक आउटलाईन मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आपण काय केलेले आहे की आज जे काही सगळे डिस्कस केलेले प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या प्रॉब्लेम्सचं निराकरण करण्यासाठी शेतीच्या पातळीवरती, प्रक्रियेच्या पातळीवरती, क्वालिटी कंट्रोल करण्याच्या पातळीवरती, मार्केटिंग करण्यात म्हणजे कापसाच्या पासून निर्मित होणाऱ्या गाठी विक्री करता मार्केटिंगच्या पातळीवरती, टेक्नॉलॉजी कोणची याच्यामध्ये अंमलात आणायची त्या पातळीवरती आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसी लेवलवर आपण अशा 6 वेगवेगळ्या जागी या प्रकल्पाच्या माध्यमातून बदल घडवून आणत आहोत. आपण शेतीच्या लेव्हलला जे तंत्रज्ञान आणत आहोत ते आपण आणून राहिलेलो आहे की तुम्ही जे पार्टिसिपेट करणारे शेतकरी आहे त्यांनी जिथे लागवड केलेली आहे त्या ज्या लागवडीच्या एरियाच्या भोवती एक गोल ऍप उघडून चक्कर जरी मारली तरी
तुमचा किती एरिया याच्यासाठी दिलेला आहे त्याला जिओ टॅगिंग होऊन जाईल. तिथे तुम्ही काय लावताय काय नाही या सर्व तंत्रज्ञानाच्या आधारे आम्हाला हे समजेल की तुम्ही तिथे कुठलं वाण लावलेलं आहे, तिथे काय प्रॉब्लेम आले आहे. म्हणजे हा जो प्रकल्प आहे मला हे अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे की हे जे मी तुम्हाला सगळं सांगत आहे हे आज या सीझनला आपल्याला करणं शक्य होणार नाही, कारण की कोविडमुळे आपला 1 वर्ष कंप्लीट वाया गेलेलं आहे. आणि जे तंत्रज्ञान आपल्याला विकसित करण्यासाठी जो वेळ लागणार होता तो वेळ आपला मागच्या या 8 महिन्यामध्ये आपल्याला देता नाही आला. तर या वर्षी आपण काय करणार आहे हेच आपण पहिले बोलू आणि काय करू शकतो हे नंतर बोलू. तर या वर्षी आपण आपलं जे टार्गेट आहे, आपलं पहिलं टार्गेट आहे की समूह बनवणे. समूह बनवल्यानंतर दुसरं टार्गेट असं आहे की त्या समूहाचा जो लीडर आहे तो निश्चित करणे आणि त्याच्यामध्ये एक वाच्यता होणे. एक वाच्यता झाले म्हणजे आम्ही जे बोलतोय ते एका माणसाला जरी तुमच्या लीड फार्मर जो आहे त्याला जरी सांगितलं तर ते खालपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तेच जाईल. दुसरं का आपण यावर्षी काय करतोय, शक्यतोपरी आपण सर्व जो समूह आहे हा एक वाण एका गावात लावायचा प्रयत्न करू. आता तुमच्या गावामध्ये खूप मोठी संख्या आहे शेतकऱ्यांची आणि एकाच ग्रुपमधनं एकाच पहिल्याच वेच्यामधनं 100 गाठी होत असेल तर याला आपल्याला खालच्या यालाही आणता येईल डिनॉमिनेटरला. ते म्हणजे एक गाव एक वाण न म्हणता एक समूह एक वाण पण करता येईल. परंतु ते केव्हा करता येईल, त्या समूहाचा पहिला वेचा सगळ्या मिळून 100 गाठी बनवत असतील तर, म्हणजे होत असतील तर. या प्रकल्पामध्ये आपण कुठला कापूस खरेदी करणार आहे तर याच्यामध्ये आपण फक्त खरेदी करणार आहे पहिला आणि दुसरा. हा खरेदी कोण करणार आहे आणि कोण विकणार आहे, विकणारा आहे याच्यामध्ये शेतकरी इंडिव्हिज्युअल जो तुमच्या या समूहाचा भागीदार आहे. आणि खरीददार कोण आहे, याचा खरीददार आहे समूह. म्हणजे समूह खरीदणार आहे. कोणाकडनं खरीदणार आहे, समूहातल्या घटकाकडनं. आता खरीदणार आहे म्हणजे पैसे आता देणार आहे का, नाही. पैसे सगळ्यांचा कापूस जेव्हा ते एकत्र केला जाईल त्या मिनिटाला ज्या प्रकारे आपण आज MSP ऑपरेशन मध्ये विकतो कापूस, तर आपल्या हातात काय मिळतं की बाबा मी किती कापूस विकलेला आहे, काय दराने विकलेला आहे. तर यावेळेस तुमच्या हातात काय मिळेल की तुम्हाला दर नाही मिळणार, पण तुम्हाला काय कळेल की मी किती कापूस विक्री केलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा जो कापूस एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून जेवढी रुई व त्याची सरकी बनेल ही कोणाला विकायची आहे, समूहाला. जे पहिलं करायचं होतं कापूस कोणाला विकायचा आहे, समूहातल्या घटकाला. खरीददार कोण आहे, समूह आहे. समूहाने काय केलं, याच्यापासून गाठी आणि सरकी बनवली. गाठी आणि सरकी समूहाने हे विकली ई टेंडरिंगच्या माध्यमातून. तो आपला संध्याकाळचा विषय आहे, तो कसं विकायचा. त्याच्यापासून जे पैसे येतील तर ते कोणाला किती जातील, प्रत्येक शेतकऱ्यांचा त्यामध्ये जेवढा काही वाटा असेल ते बनवण्यामध्ये, विक्री करताना त्याचा जेवढा त्याच्यामध्ये भाग असेल त्या भागाप्रमाणे त्याला पैसे मिळतील. परंतु संपूर्ण पैसे देण्यापूर्वी त्याच्यामधनं जे जिनिंग केलं आपण, त्या जिनिंग करता आलेला जो खर्च आहे हा कापला जाईल. आता आपण जिनिंग कुठे करणार आहे तर आपण पहिले अंडा की पहिले मुर्गी असं करण्यापेक्षा आपण काय केलं, सगळ्यात पहिले आपण या काही 37 तालुक्यामध्ये 37 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आपण निश्चित केल्या की या फॅक्टरीज आपण ज्या निश्चित केलेल्या आहेत त्यांच्यासोबत आमचा कॉटन फेडरेशन म्हणून काम करायचा खूप दीर्घकाळाचा अनुभव आहे. या लोकांसोबत आम्ही काय म्हटलेलं आहे की बाबा हे जे शेतकरी कापूस आणतील यांच्या समूहाचा कापूस तुला वेगळा जिनिंग करून द्यावा लागेल. आम्ही यांना जिनिंग करिता पैसे कोणते किती देणार आहे प्रति क्विंटल प्रति गाठ, तर ते जास्तीत जास्त CCI जी ठरवेल रक्कम पुढच्या सीझनसाठी तेवढे देणार आहे. तुम्ही हे अजून एकदा ऐकून घ्या, मी काय बोलतोय अगदी क्लिअर सांगतोय. आपण त्यांना किती देणार आहोत, जास्तीत जास्त जी CCI ऑफर करते ती जास्तीत जास्त. आपण काय करू, आपण निश्चितपणे मी स्वतः त्यांना सांगून त्याच्यामध्ये कमी करायचा प्रयत्न करू. परंतु प्रॉब्लेम थोडासा समजून घ्या की आज आपण कमी करायचं म्हणतोय, परंतु हे जे निर्धारित केलेली जेव्हा किंमत असते ना CCI द्वारा, ही पूर्ण CCI एका जिनिंग मध्ये 1 लाख क्विंटल कापूस करते. म्हणजे निर्धारित केलेली जी किंमत आहे ही क्वांटिटीवरती आहे, पण आपल्या समूहाची एवढी क्वांटिटी येईल का, नाही. याच्यामुळे काय होईल, कमी क्वांटिटीसाठी त्यांना पूर्ण पहिला कापूस त्यांचा जो आहे ती प्रोसेस संपल्यानंतर साफ करावा लागतो, मग तुमचा कापूस लावा लागेल. आणि तुमचा कापूस लावून किती राहणार आहे तुमचा, जास्तीत जास्त 2000-3000 क्विंटल. म्हणजे 2000 क्विंटल साठी त्यांना साचा बदलावा लागतो. तर त्याच्यामुळे आपण आजच्या तारखेत विचार काय करतोय की त्यांना जास्तीत जास्त किती पैसे घ्यावे
आणि त्याच्यावरती ते ऍग्री पण झालेले आहे. 37च्या 37 जेवढेही काही जिनर्स या प्रकल्पासाठी या प्रकल्पाने सिलेक्ट केलेले आहे त्या सगळ्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे की CCI जी काही त्यांना किंमत देते आहे एका गाठी मागे बनवायची तीच ते स्वीकारायला तयार आहे. आणि समूहाला जबरदस्ती यस जिनिंग मध्ये करणं भाग आहे का? 100% नाही, 100% नाही. एखाद्या समूहाला असं वाटत असेल की बाबा मला A जिनिंग पेक्षा B जिनिंग मध्ये करायचं, करा. आम्ही तुमच्यासाठी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करायसाठी आहोत. आणि यामध्ये जिनिंग करताना काय पाहायला पाहिजे, काय पाहायला नको, तुमचा समूहामधल्या घटकांनी म्हणजे आता सगळ्यात पहिले काय होईल की आपण जिनिंग फॅक्टरी कोणची करायची ते पक्क करू. आता जिनिंग फॅक्टरी जी आपण निर्धारित करू त्याचे दर निर्धारित करू, त्याच्यासोबत ऍग्रीमेंट करावं लागेल. आता ते ऍग्रीमेंट कोणाच्या सोबत करावं लागेल तर हा जो तुमचा समूहातला जो प्रमुख व्यक्ती आहे ज्याला तुम्ही अथॉरिटी दिलेली आहे हे करायसाठी तो माणूस त्याच्यावर सही करेल, त्याच्यावर जिनिंग फॅक्टरीवाला सही करेल आणि प्रकल्पाच्या वतीने PIU महाकॉट सही करेल. आता आम्ही त्याच्यातलं काय करणार आहे नेमकं तर आम्ही तुमचा जो लीड फार्मर आहे तुमच्यातले जे होतकोरी कोणी लोक असतील आम्हाला काय करायचं आम्ही इथं फक्त तुमच्यासोबत 3 ते 4 वर्ष आहे या बिझनेसमध्ये. आम्हाला हा लाईफ लॉंग नाही करायचा आहे. तुमचा जो समूह आहे तुमच्या समूहामधला जो सगळ्यात हुशार तुम्हाला वाटतं की आपले हे 3 पोरं ट्रेन करायचे आहे तर आम्ही काय करू त्यांना हे काम कसं करायचं, सॉफ्टवेअरमध्ये एंट्रीज कशा घ्यायच्या, हा जिनिंग करताना काय काय पाहायचं, हा व्यवसाय कम्प्लीट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गाठी आणि सीड या स्वतः अग्रीमेंट करून करता यायला पाहिजे समूहाला. इथपर्यंत न्यायचं आमचं काम आहे. आलं लक्षात. आता याच्यानंतरचं काय की त्या गाठी विक्री आणि सरकी विक्री करायचा आपण जसं बोललो आपलं नेक्स्ट सेशन आहे आपण त्याच्यामध्ये बोलू. म्हणजे आम्ही तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात कशा प्रकारचे अग्रीमेंट्स असतात काय असतात यामध्ये पूर्ण मदत करणार आहे आणि हे ट्राय पार्टी अग्रीमेंट करणार आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर आपण काय करणार आहोत की या फॅक्टरीमध्ये तुमचा जो हेड राहणार आहे लीड फार्मर राहणार आहे त्याला आम्ही विचारू की बाबा सगळ्यांचं पहिलं पिकिंग झालंय का, सगळ्यांचा पहिलं वेचा झाला असेल तर तो कधी आणायचा, हा महाकॉटचा आमचा व्यक्ती हा समन्वय साधेल. हा समन्वय कोणामध्ये साधेल, जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये आणि शेतकऱ्याच्या समूहाच्या प्रतिनिधीशी, आणि सांगेल की बाबा आपल्याला त्यांनी एक जागा दिलेली आहे आणि या जागेवर आपल्याला कापूस आणायचा आहे. आपला कापूस हा पहिल्या वेचाचा सगळ्यांचा एक सोबत येऊ शकेल 2-4 दिवसात. या प्रकारे तुम्ही तुमचं टायमिंग करा आणि हे जेव्हा टायमिंग तुमचं झालं सेट तर या दोघांमध्ये समन्वय करून 2-3 दिवस हा विक्री करता तुमचा समूहातला शेतकरी घेऊन येईल. आणि हा विक्री कोण करताय, समूहातला शेतकरी. कोणाला विक्री करत आहे, परत परत मी वारंवार सांगतोय, खरीददार सरकार नाही आहे, खरीददार कोण आहे, समूह आहे. आता समूहाला काय करेल, समूहात वजन करून घेईल तर तो काय करेल त्या शेतकऱ्याला एक रिसिप्ट देईल. ती रिसिप्ट कोणत्या आधारावर देईल, जशी आपण MSP ऑपरेशन्स मध्ये विक्री केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट भेटते तसं तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कापूस रिजेक्ट होऊ शकतो का, 1000% होऊ शकतो. का होऊ शकेल, कारण की माझा जो तिथे आमचा प्रकल्पाच्या वतीने जो तिथे ग्रेडर राहील तो काय करेल की तुमचा जो प्रतिनिधी तिथे तुम्ही नेमलेला आहे त्याला सांगेल की बाबा रे या माणसाचा निकृष्ट दर्जाचा कापूस यांनी आणलेला आहे आणि हा तुझ्या याच्यात टाकला समजा तर तुझा पूर्ण या लॉटचा दर्जा खराब होऊ शकेल. मग आता तो कापूस घ्यायचा की नाही घ्यायचा याचं डिसिजन कोण करेल, याचा डिसिजन करेल तुम्ही जो नेमून दिलेला माणूस आहे तो माणूस याचा निर्णय घेईल की आम्ही आमचं काम काय राहणार आहे, नेहमी आम्ही तुम्हाला फक्त प्रत्येक वेळेस ऍडवायझरी रोल मध्ये आहे. ऍडवायझरी रोल म्हणजे आम्ही तुम्हाला फक्त सल्ला देणार आहोत. सल्ला काय देणार आहे की ही गाडी यांनी आणलेली ही घेण्यालायक वाटत नाही. आता निर्णय तुमचा ग्रेडरच घेणार आहे म्हणजे तुमचा जो नेमलेला प्रतिनिधी आहे. पण सायमल्टेनियसली आम्ही काय करतोय, या 2-3 वर्षाच्या आतमध्ये तुमच्या समूहाद्वारे हा जो प्रतिनिधी आहे भविष्यामध्ये इंडिपेंडेंटली काम करू शकेल अशा प्रकारचा त्याचा ट्रेनिंग देतो आहे. त्याला नंतरचे जे संस्कार म्हणजे पुढचे जे काही त्याचे पॅरामीटर्स असतात, जिनिंगला देणे, त्याच्यापासून सरकी कशी मोजून घेणे, पूर्ण पाईपलाईन मधला कापूस क्लिअर झालाय का हे तपासणे, गाठी कशा स्टोअर करणे, या A to Z बाबतीमध्ये त्या माणसाला ट्रेन केल्या जाईल ताकी तुम्हाला भविष्यामध्ये हा धंदा स्वतःला
करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की आपण या लेव्हल पर्यंत जे बोललो याच्यामध्ये आपण आता 12:30 झालाय, आपल्याला 1 वाजेपर्यंतचा पहिलं सेशन आहे. माझी इच्छा ही आहे की आपले जे कुठले कृषी मधले अधिकारी वर्ग किंवा आपले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी किंवा हे आज जे कोणी इथे उपस्थित आहे त्यांचा जो काही प्रश्न असेल त्यांनी बिलकुल मला विचारावा. मी शक्यतो बरे उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. प्रश्नाला उत्तर देणं कठीण असेल आणि प्रकल्पामध्ये काही बदल करणं आवश्यक असेल तर तसाही केला जाईल. ठीक आहे. तर आता आपण हे ओपन करतोय सेशन. ओपन झाल्यानंतर फक्त माझी विनंती एवढीच राहील की जो कोणी प्रश्न विचारणार आहे त्यांनी त्यांचं नाव आणि ते कुठून बोलतायत हे सांगावं आणि त्याच्यानंतर प्रश्न उपस्थित करावा. आपण त्या प्रश्नात घेऊया, काही हरकत नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यांना विनंती आहे सर आपला माईक म्यूट करा सर. तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की जर सरांनी जो आज आपला टॉपिक घेतला पहिल्या सत्राचा एक जिन्सी व स्वच्छ कापूस या संदर्भात जर कोणाला काही प्रश्न असतील तर निश्चित स्वरूपात त्यांनी विचारावा. त्यासाठी त्यांनी आपला माईक प्रथम अनम्यूट करावा आणि मी सरांशी डिरेक्टली प्रश्न विचारावा. आशिष राठी सर, आपला हात वर दिसतोय, आपल्याला काही प्रश्न आहे सर? प्लीज सर आपला माईक अनम्यूट करा आणि सरांना विचारा. आशिष राठी सर. माझा एक समूह आहे, त्यांची शेती एका जागेवर राहणं आवश्यक आहे काय? शेती कुठेही असली तरी हरकत नाही. प्रश्न मी काय म्हटलं माहितीये का, आपला उद्दिष्ट लक्षात घ्या. आपलं उद्दिष्ट काय? एकसारखा कापूस. समजा एकसारखी शेती आहे, समूह डिस्बर्स्ड आहे, परंतु सगळे मिळून तुम्ही 100 गाठी बनवू शकतात पहिल्या विचारातून. तुम्ही अटेंड करू शकत असाल तुमचं टार्गेट तर निश्चित करा, काही हरकत नाही. आमच्या समूहात 200 ते 225 शेतकरी आहेत आणि त्यांची जमीन दुसऱ्या गावाला आहे. समूह जो आहे याचा समन्वय तुम्हाला असा बनावा लागेल की तुमचा जो गावाच्या पातळीवर किती लोक आहेत तुमच्याकडे ते पाहावं लागेल. गावाच्या पातळीवरनं एका वेचामध्ये साधारणतः 550 क्विंटलचा कापूस येऊ शकत असेल तर निश्चितपणे तुम्ही जाऊ शकता. परंतु याला आपल्याला स्टडी करावं लागेल की ते एका जीन मध्ये त्यांना अन्न शक्य आहे की नाही आहे, अशा प्रकारचा. आणि हा स्टडी म्हणजे शेवटी काय की तुम्ही आणि आम्ही मिळूनच करायचं आहे. आपण तुमचे काही इंडिव्हिज्युअल असेल काही केसेस की जिथे किती लोक आहेत त्या गावामध्ये, त्यांची एकरेज किती होते आहे, त्याच्यापासून सरासरी उत्पादन किती होत आहे, असा विचार तुम्ही करा आणि सगळं होत असेल तर करा. आणि हा तुम्हाला आपले जे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे जे कोणते ऑफिसर्स असतील त्यांच्यासोबत तुम्हाला डिस्कस करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. सर आवाज येतोय सर आपल्याला? रवींद्र माळी सर, आपला हात वर दिसतोय, आपला काही प्रश्न आहे का? आपण आपला माईक अनम्यूट करा आणि सरांना विचारा. रवींद्र माळी सर. मी रवींद्र माळी, कृषी सहाय्यक, सांगळूज, तालुका अकोला. सर माझा प्रश्न आहे की जे काही गावात समूह आहेत आणि समूहामध्ये आपण जे काही शेतकरी सिलेक्टेड करणार आहे तर यांची लँड होल्डिंग कमी आहे आणि आपल्या विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील शेतकरी अगोदरच अशक्त आहेत आणि ऍट ए टाइम जर आपण समजा त्यांना 10 पायऱ्या चढायला लावलो तर त्या 10 पायऱ्या चढत नाहीत. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या जे काही त्यांच्या लेवलचे काम आहेत म्हणजे 2 वेचे घेणे, ते स्वच्छ घेणे, त्याच्यानंतर पाणी न त्याच्यामध्ये मिक्सचर न होणे, ह्या गोष्टी करेल. परंतु ज्यावेळेस तो विक्रीसाठी आणेल तर विक्रीसाठी आणल्यानंतर जो काही सीसीआयचा रेट आहे तर त्याला जर 80% रक्कम जर तेव्हाच मिळाली आणि मग तिथून जर दुसरा टप्पा सुरू केला म्हणजे मनी इन्व्हेस्टर आहेत तर ते कदाचित शेतकऱ्यांमध्ये सुद्धा काही असे मनी इन्व्हेस्टर असू शकतील की ते तिथं कापूस घेतील आणि कापूस घेऊन बाकीची पुढची प्रोसेस करतील. पुढची प्रोसेस केल्यानंतर त्यांचा जो खर्च आहे तर तो खर्च आणि त्याचा थोडाफार जो काही नफा उरेल त्यांना तर तो ते काढून घेतील आणि जो काही ज्या लॉट मध्ये जे काही शेतकरी होते तर तो उर्वरित नफा त्या शेतकऱ्यांना देतील. बऱ्याच वेळा असं होतं की सर शेतकऱ्यांना जर 10 पायऱ्या चढायला लावलं तर ते अगोदरच मग हताश होऊन जातात
आणि हे करणं शक्यच नाही असं म्हणून देतात. जर समजा या टप्प्यामध्ये जर आपण 2 टप्पे जर त्याच्यात पाडता आले की बाबा त्यांना बऱ्याच वेळा काय होते की हे लहान शेतकऱ्यांना पैसे ताबडतोब पाहिजे असतात, तर असं काही करता येईल का? मी काय म्हणतो की हा जो सेशन आहे याच्यामध्ये आपण तो भाग घेतलाच नाहीये ना. आपण मार्केटिंग वरती अजून बोललेलोच नाहीये, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस वरचं सेशन घेऊ त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे कापूस आणल्यानंतर तो पैसा कधी मिळणार आहे, काय मिळणार आहे, हा आपण दुसऱ्या भागात घेतोय. कसा मिळणार आहे हे सगळं आपण आपल्याजवळ सगळ्याचे सोल्युशन्स आहे आपण घेतोय. आपण आता जे बोललो ना आतापर्यंत याच्यामध्ये ते कव्हर नाही झालेलं, म्हणून तुम्हाला असा हा प्रश्न पडलेला. अगदी साहजिक आहे तुमचा हा प्रश्न. आणि आपण अगदी 100% जे बोलताय त्याप्रमाणे शेतकऱ्यांना याच्यामध्ये पैशाची जी निकट आहे ही कशी भागवता येईल आणि काय करता येईल हा दुसऱ्या भागामध्ये सगळं क्लिअरिफिकेशन होईल. आणि या उपरही त्यांचे काही प्रश्न असेल तर आपण घेऊ शकतो. बरं सर, थँक्यू. दुसरा भाग आपण होऊन जाऊ द्या नंतर आपण. ठीक. पुनम कडू मॅडम, आपला हात वर होता. आपला काही प्रश्न आहे का? आणि एक लाईव्ह म्हणून ऍड्रेस दिसतोय, त्यांचा हात वर आहे. कृपया त्यांनी पण आपला माईक अनम्यूट करावा आणि सरांना प्रश्न विचारा. लाईव्ह म्हणून एक ऍड्रेस दिसतोय, त्यांचा हात वर आहे. पडघन सर बोला सर, आपला काही प्रश्न आहे? हॅलो बोला सर, मी सर, श्रीकांत पडगान देवगोराजेहून बोलतो. हॅलो सर. बोला बोला. हा, आपलं जर त्या एका गावात समजा 200 एकर होत नाही तर शेजारच्या गावातले काही शेतकरी ऍड केले चालतात का, म्हणजे क्लस्टर स्वरूपात? तुम्ही हे शेजारीच गाव मुख्य कारण आपण जे करून राहिलो एक्सरसाइज हा, म्हणजे हे तुम्हाला मी एक उदाहरण देतो. खूप सुंदर उदाहरण आहे, थोडस हटके आहे परंतु तुम्ही फ्रेश होऊन जाल. एक असं म्हणतात की रजनीश जी होते ना, ते जेव्हा व्याख्यान द्यायचे तर एक दिवस काय झालं, खूप पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळे काय झालं, जितके लोक ते अटेंड करायला आले हे ओले त्यांच्या कालीनवर बसले आणि सगळं कालीन खराब झालं. तर त्यांनी काय सांगितलं माहितीये की उद्यापासून छत्री बाहेर ठेवल्याशिवाय आत कोणाला सोडायचं नाही. तर दुसऱ्या दिवशी काय झालं माहितीये का, एकही जण व्याख्यान ऐकायला आला नाही. आणि मग जेव्हा रजनीश भाऊने खिडकीतनं पाहिलं तर लंबी लाईन. मग त्यांनी विचारलं त्या माणसाला, अरे बाबा असं काय आहे की म्हणे आज एकही जणाला तू आत नाही सोडलं. म्हणे साहेब एकाने छत्री आणली नाही, सगळ्यांनी, कारण पाऊस नव्हता त्या दिवशी. हा प्रश्न कसा आहे माहितीये का की गाव महत्वाचा नाही आहे. मला सांगायचा उद्देश तुम्ही समजून घ्या. आपला उद्देश काय आहे की आपण जे काही समूह बनवतो आहे या समूहाच्या पहिल्या पिकिंग मधनं तुम्हाला 100 गाठी येतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा तुम्हाला तुमच्या लेवलला ऍड्रेस करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गाव खूप मोठं करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेस काय होईल साहेब माहितीये का की छोटे म्हणजे मोठे शेतकरी भेटू शकतात, की होऊ शकतं की तुमच्या समूहाचे शेतकऱ्यांची साईज कमी आहे, म्हणजे नंबर कमी आहे, परंतु शेती एवढी आहे की इट इज ऍडिक्वेट टू सपोर्ट 100 बेस है ना. आणि दुसरं मी अजून एक सांगतो की यामध्ये हा प्रश्न बरेचसे लोक विचारतात, म्हणून तुम्हाला याचं हे सांगतो की समजा शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन आहे तर त्यांनी पूर्ण 10 एकर मध्ये एकच वाण आपलं लावावं असं नाही आहे. माझं काय म्हणणं आहे माहितीये का, आपण हा प्रकल्प एक फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड सारखा आहे. म्हणजे आम्ही तुमच्या समोर काय असायला पाहिजे हे रूपरेषा ठेवतोय. आता एखाद्याला असं वाटत असेल की यार मी केलं ना काय झालं, उद्या भविष्यात मला ते एकच वाण नाही आलं तर काय, असे प्रश्न येऊ शकतात. मग त्याच्यासाठी उत्तर काय का तुझ्याकडे 10 एकर आहे, तुझ्याकडे 4 एकर आहे, 2 एकरच्यात दे, 1 एकर दे. प्रश्न काय मला माहितीये का की जोपर्यंत लिटमस टेस्ट याची होणार नाही की याच्यापासून तुम्हाला जास्ती भेटले की नाही भेटले, तोपर्यंत त्याला रिझल्ट येणार नाही. हा जो समूह आहे याच्यासाठी आपल्याला समजा याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, यांना एनकरेज करायचं आहे. तर एनकरेज माणूस केव्हा होतो, मी तुम्हाला कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर जोपर्यंत तुम्हाला पैसे जास्ती भेटणार नाही एनकरेज होणार नाही. आणि हे निश्चित आहे की या जगामध्ये कोणी खिशातनं पैसे तुम्हाला जास्ती देणार नाही एक्सेप्ट गव्हर्नमेंट. पण गव्हर्नमेंट याच्यामध्ये तुम्हाला फक्त सल्ला देणार आहे. त्यामुळे तो विषय संपला. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे की डिमांड बेस्ड सप्लाय, जो खरीददार आहे तुम्ही असा प्रोडक्ट बनवा साहेब की तो माणूस म्हणाल तुमच्याकडे येईल की मला काही किमतीत हा प्रोडक्ट चालतो. हा आपण काय नाही बनवू शकत. आणि मला तर स्वतः एक शेतकरी म्हणून आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला थोडंसं वाईट कुठे वाटते माहितीये का
की जेव्हा आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 2-3 हजार रुपये डिस्काउंट मिळतो, तर हे निश्चित आपल्याला वाईट वाटण्यासारखंच आहे की आपण जगाचा सारखा सामान्य दर्जा सुद्धा आपण राखू शकत नाही आहोत. म्हणजे आपल्याला तर पुढे जायचं आहे, परंतु पहिले आपल्याला बेसलाईन पर्यंत यायचं आहे. आणि ह्या लाईन पर्यंत येताना एकाच दिवसात आपण 10 पावलं चालू शकणार नाही आहोत. या वर्षी आपण उपक्रम हातात घेतलेला आहे. 5 वर्षाचा उपक्रम आहे. याच्यामध्ये हळूहळू बदल होणार आहे आणि हळूहळू शेतकऱ्यांची मानसिकता जशी जशी पैसे मिळायला गेले याच्यापासून जास्तीचे हा बदल होणार आहे. हा ग्रॅज्युअलीच होणार आहे, हे आपण गृहीत धरूनच आहोत याच्यामध्ये. ठीक आहे, धन्यवाद सर. संजय आसरे सर आपला हात वर दिसतोय. संजय आसरे सर आपला हात दिसतोय. आपल्याला काही प्रश्न आहे? नमस्कार. बोला सर, आवाज येतोय. नमस्कार सर, मी संजय रामकृष्ण आसरे, दर्यापूर आमोडी गाव आहे, जेथे मी आज 100 शेतकऱ्यांचे ग्रुप पाडलेले आहेत कृषी सहाय्याच्या माध्यमातून. तर मला हा एक प्रश्न याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये पडलेला आहे की आता शेतकऱ्यासोबत काम करत असताना क्वालिटी आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड या 2 क्वालिटीचा कापूस निघू शकतो येणार याच्यामध्ये. आणि केल्यानंतर जेव्हा तो रिजेक्ट होईल तो शेतकरी म्हणजे त्या या प्रकल्पातून निघून न जाता जर त्याच्यासाठी सर आपण जर वन कंडिशन मध्ये आणि कंडिशन मध्ये अशा जर 2 घाटीचा आपण जर करू शकलो तर मला वाटतं की तो नाराज नव्हता. त्याला जर त्या सेकंड गाठीची जेव्हा प्राइस मिळेल किंवा फर्स्टची मिळेल तो त्याच्यामध्ये तफावत आणून तो क्वालिटीमध्ये आपला कापूस आणील असं मला वाटते. म्हणून याच्यामध्ये 2 प्रकारचे असं विभाग पाडला जावं असं माझी हे आहे. असं होऊ शकेल. पण पहिलं आणि दुसरं पिकिंग का म्हणतोय याच्यामध्ये तुम्हाला मी जे सांगितलं ना, मी तुम्हाला सगळ्यात पहिले मार्कलिस्ट दाखवलेली आहे की मेडिकलच्या ऍडमिशन साठी किती सध्या चालू आहे. आपल्याला ते अटेंड करायचं आहे. मला तुम्ही चौथ्या पिकिंगचाही टाकला तर होणार नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आहे, त्या समूहाला भावच नाही भेटणार ना. आपण जे करून राहिलेलो आहे हे का करतोय पहिले उद्दिष्ट समजून घ्या. आपण सर्व मिळून हे याच्यासाठी करतोय की आपलं लँड होल्डिंग कमी आहे आणि लँड होल्डिंग कमी आहे. आपल्याला अटेंड करायची जी आपली जी टार्गेट किंवा आपली जी काय म्हणतात बेंचमार्क आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो काय सांगितलेला आहे तुम्हाला की ट्रॅश 2% कमी, कॉन्टॅमिनेशन 5 ग्रामच्या पेक्षा कमी, युनिफॉर्मिटी 48च्या वरती. ह्या सर्व गोष्टी हासिल करायच्या असतील तर तुम्ही म्हटलं की मी 3rd त्याच्यात टाकतो तर विकल्या जाऊ शकेल. परंतु त्यांनी काय होईल की शेतकऱ्यांच्या समूहाचा हा जो कम्प्लीट कापूस आहे याच्यापासून ज्या गाठी बनतील त्याचे दर कमी होतील. तर याच्यासाठी हा 3rd विकलाच जाणार नाही अशातली गोष्ट थोडी आहे. तो सर्वसामान्यपणे जो मार्केटला शेतकरी नेहमी विकायचा तसा विकला जाईल, पण याच्यामध्ये त्याला जास्ती लाभ होईल ना. आणि मी काय म्हणतो की सेकंड सेशन तुम्ही सर्वांनी निश्चित अटेंड करा, कारण की यामध्ये मी तुम्हाला मार्केटिंग फिलॉसॉफी याच्यावर बोलणार आहे. मार्केटिंग फिलॉसॉफी मध्ये प्रत्येक हा जो समूह आहे हा आपला स्वतःचा ब्रँड कसा बनवू शकेल याच्यावरती आपण येणार आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला खूप आनंद येईल की तुम्हाला असं एक एंटरप्रिन्युअरशिप, एक आपला ब्रँड, या सर्व गोष्टी आपल्याला स्वप्न म्हणून आहे या कसा करता येईल याच्यावरती आपण सेकंड सेशन मध्ये येणार आहे. निश्चितपणे तुम्ही सेकंड सेशनला हजर राहा आणि ऐका ते. आवाज दे. हॅलो हॅलो हॅलो. बोला सर, आवाज येतोय सर आपला, बोला. हा सर, मी नंदू वानखडे बोलतोय, कृषी पर्यवेक्षक अकोला. अतिशय चांगलं फारच समर्पक मार्गदर्शन झालं आणि महाकॉट मधलं जे परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे ते महाजन सरांच्या मार्गदर्शनातून मिळालं. त्यामुळं ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी आपलं मार्गदर्शन, जागतिक बाजारपेठ आणि जगाच्या रुई उतारा, जागतिक इंडस्ट्रीजच्या बाजारात आपण कुठे आहोत, आपली चूक कुठं होतंय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कापूस गुणवत्तेच्या तुलनेमध्ये आपण कुठं कमी पडलो, त्याचं आवश्यक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय असावेत आणि ज्यामुळे आपल्याला 45,000 मधून 3,000चा जो लीड आहे तो आपल्याला कसं कमी करता येईल याबाबत आपण सगळं मार्गदर्शन फार चांगलं केलं. आमच्या एक माळी साहेबांनी आता प्रश्न अगोदर पहिला विचारला होता की आपण आपल्या ह्याच्यामध्ये व्याख्यानामध्ये म्हणलं की जास्तीत जास्त CCI देईल तेवढी जास्तीत जास्त किंमत. तर ही जी निश्चितच शेतकऱ्यामध्ये आहे मोटिवेशन करताना, किंवा जी येईल ती नंतर मग तुमचं ते जिनिंगचा खर्च कापला जाईल, जो काही ते असेल त्याचा खर्च तो कापून
ती अनिश्चितता ती ती शेतकऱ्याला ती अनिश्चितता कदाचित ती आता समोरच्या याच्यामध्ये कव्हर होईल. पण एकंदरीत आपलं जे मार्गदर्शन फार आम्हाला मोटिव्हेशनल झालं आणि शेतकऱ्यांना सांगण्यासाठी बहुतांश म्हणजे सगळ्याच गोष्टी आणि एक फिलॉसॉफर म्हणूनच आपण काम करताय असं मला वाटतं तुमच्या बोलण्यामध्ये. कारण काय जे शेतकऱ्याच्या मनामध्ये आहेत किंवा समोरच्या ऐकणाऱ्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, तेही तुम्ही त्याची उकल करताय आणि तेही पुन्हा सांगताय. म्हणजे प्रश्न अनुत्तरित प्रश्न समोरच्या माणसाच्या याच्यामध्ये प्रश्नच निर्माण होत नाहीत, अशी गोष्ट आहे. परंतु ही जी अनिश्चितता आहे त्या किंमतीची, तर त्याच्याबद्दल हे थोडंसं आम्हाला वाटलं आणि माझंही तसंच आहे. परंतु दुसऱ्या याच्यामध्ये सेशनमध्ये ते पूर्ण होईल असं वाटते. 100% होईल, 100% होईल. कारण की दुसऱ्या सेशन मध्ये आहे ना, तुम्हाला एक समजून घ्या की तुम्ही कितीही चांगली गोष्ट निर्माण केली तर त्याला जोपर्यंत राईट मार्केट भेटणार नाही तोपर्यंत काहीच फायदा नाही. तर बरोबर. आपण डिमांड बेस्ड सप्लाय जेव्हा बोलतोय तर आपल्याला जो खरीददार आहे त्या खरीददारापर्यंत पोहोचता यायला पाहिजे, एक. दुसरं त्या खरीददाराला तुमच्यापर्यंत पोहोचता यायला पाहिजे, 2. आणि खरीददार जेव्हा एका स्क्रीन बेस्ड कामात तुमचा माल घेत असेल तर त्याला कोणीतरी तिसरी पार्टी लागेल जो सांगेल की यांचा माल चांगला आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की आपण आज पहिले आपण सोनं चांदी विकत घ्यायचो तर आपण कुठे जायचो? आपण आपल्या जवळच्या सोनाराकडेच जायचो, कारण आपला विश्वास की हा आपल्याला बनवणार नाही. पण आज आपण कुठेही जातो, का जातो? कारण की हॉलमार्क आहे. तर जोपर्यंत क्वालिटी असिस्टमेंट थर्ड पार्टी न्यूट्रल करणार नाही तोपर्यंत या व्यवसायाला हे रूप येऊ शकणार नाही. आणि ह्या पूर्ण म्हणजे हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये ते घेतलेला आहे आपण. म्हणून म्हटलं की आपण जेव्हा सेकंड सेशन आहे ना, मॅडम माझी रिक्वेस्ट काय माहिती आहे का, सेकंड सेशन आपण जो डायरेक्ट 3:30 ला घेऊन आलो ना, याच्या जागी आपण आता 12:30 वाजले ना एक ब्रेक घेऊया आणि ते ब्रेक घेऊन आपण केला कंटिन्युअस. चालेल कारण सर, की चालेल. लिंक पण आणि बरेचसे लोक जे आहेत ते परत मग, कारण की काय होईल मग अर्ध समजून मजा नाही आहे. कारण पुढचा जो भाग आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, आपल्याला कसं विकता येईल, कसं हे करता येईल है ना. तर तुम्ही ते प्लॅन आउट करा आणि पहा कसं करता येईल. सर आपल्याला सेकंड सेशन साधारण किती वेळ चालेल सर? मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या लेवलला पहा, कारण मी इथे बसून आहे आज. तर तुम्हाला कसे लोक मॅनेज हे करता येईल तर तुम्ही जसं ठरवाल तसं. सर आपण ब्रेक किती 15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा सर? चालेल, बिलकुल चालेल. 15 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण. ओके. 12:15 जॉईन करायचं परत. 1 वाजता सर, 1. अरे हे घड्याळ कुठल्या कुठे? हा, फोन वाजलाय. हा, मग केव्हा घ्यायचा? 1 ला सुरू करूया सर आपण सेकंड सेशन. 1 ला. बरं ठीक आहे, ओके. ओके सर, ओके. अजून कुणाला काही प्रश्न असेल सकाळच्या सेशन पहिल्या सत्राचे तर आपण विचारू शकता, अन्यथा आपण थांबूयात. थांबू. ओके, ओके. सर आपण परत भेटूया सर 1 वाजता. तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे आणि सरांचे धन्यवाद आणि आपण परत भेटतोय 1 वाजता. धन्यवाद. फाईल सेंड